हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन जय गिरि गोवर्धन। जय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय। प्रभुपाद जय जय। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर। श्री कृष्ण बलराम की जय, श्री गौर निताय की जय, गिरिराज गोवर्धन की जय। ओम अज्ञानं तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुक्तपदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथानि त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पाद सहगण ललिता श्री विशाखानितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्ण। ये मेरा सौभाग्य है आप लोग का ದರ್ಶನ हो रहा है। ನಿಮ್ಮ ದರ್ಶನದ ಒಂದು ಭಾಗ್ಯ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಮಹಾಭಾಗ್ಯ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ ಮಹಾರಾಜರು। एक्चुअली धाम में जो लोग आते हैं सारे आचार्य, जो लोग धाम को आ नहीं पाते, धाम आने के लिए भी इच्छा करते हैं, उनको दंडवत लगाते हैं। क्योंकि भोग में इतनी जीव, वो आगरा जाएगा, दार्जिलिंग जाएगा, गोवा जाएगा, वृंदावन को आएगा।
ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಆಚಾರ್ಯರು ಧಾಮಕ್ಕೆ ಯಾರು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ದಂಡವತ್ ಪ್ರಣಾಮಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಜನರು ಆಗ್ರಾಗ ಹೋಗ್ತಾರೆ, ಡಾರ್ಜಿಲಿಂಗ್ ಹೋಗ್ತಾರೆ, ಗೋವಾಗ ಹೋಗ್ತಾರೆ, ಆದರೆ ವೃಂದಾವನಕ್ಕೆ ಬರೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟ ಅಂತ. और आकर भी तो इसलिए हमारे आचार्य लोग बोलते हैं अगर वो आ नहीं पाता, केवल बोलता है मैं धाम आऊँगा, मन मतलब वांछा मतलब मनोरथ किया कि मैं आऊँगा, तो आचार्य लोग बोलते हैं उनको प्रणाम. ಅದಕ್ಕೆ ಯಾರಾದರೂ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ಬರಬೇಕು ಅಂತ ಇಚ್ಛೆ ಪಟ್ಟರು ಕೂಡ ಆಚಾರ್ಯರು ಅವರಿಗೆ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अखिल आप तो आ गए यहाँ. ಇವಾಗ ನೀವೆಲ್ಲ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. और आगे फिर चलते हैं. अगर आ करके जो एक बार आया, 2 बार आया, 3 बार आया, कोई फेड हो गया, कोई कलर फेड हो गया और कोई तो कलर में कलरित हो गया, मतलब पूरा और कलर हो गया. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಒಂದ್ಸತಿ ಬರ್ತೀರಾ, 2 ಸತಿ ಬರ್ತೀರಾ, 3 ಸತಿ ಬರ್ತೀರಾ, ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಒಂಥರ ಬಣ್ಣನೇ ಬದಲಾಗ್ಬಿಡತ್ತೆ. तो कहने का तात्पर्य है कुछ आए, हाँ क्या है, 1 बार आया, 2 बार आया, 3 बार आया, क्या है, पोखरी है, 2 राधा कुंड श्याम कुंड पहाड़ है, बंदर है. ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಒಂದ್ಸತಿ ಬಂದ್ವಿ, 2 ಸತಿ ಬಂದ್ವಿ, 3 ಸತಿ ಬಂದ್ವಿ, ಏನಿದೆ ಇದರಲ್ಲಿ, ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಟ್ಟ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ಕೋತಿಗಳಿವೆ, ಇಷ್ಟೇ ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇರೋದು. लेकिन धाम धाम है. ಆದರೆ ಧಾಮ ಧಾಮ. धाम को ऐसे हमारे इंद्रियों, जड़ इंद्रियों से हम दर्शन नहीं कर सकते. ಈ ಭೌತಿಕ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ನಾವು ಧಾಮದ ದರ್ಶನ ಪಡೆಯೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. अगर हमारा इंद्रिय, जितनी हमारा इंद्रिय शुद्ध होगा इतनी धाम को हम रियलाइज करेंगे, रिलीज करेंगे. ಎಷ್ಟು ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಪರಿಶುದ್ಧವಾಗುತ್ತೋ ಅಷ್ಟು ನಾವು ಧಾಮ ನಮಗೆ ಬಹಿರಂಗವಾಗುತ್ತೆ ಮತ್ತು ನಾವು ಅದರ ಆನಂದದಲ್ಲಿ ಮುಳುಗ್ತೀವಿ. थोड़ा सा भी इंद्रिय शुद्ध होगा तो हम धाम को उपलब्धि कर सकते हैं, अनुभव कर सकते हैं. ಸ್ವಲ್ಪವೂ ಕೂಡ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಪರಿಶುದ್ಧವಾದರೆ ನಾವು ಧಾಮದ ಅನುಭವವನ್ನು ಪಡ್ಕೋಬಹುದು. नहीं तो धाम सोचेंगे, हम धाम का वैल्यू नहीं समझेंगे. ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಮಗೆ ಧಾಮ, ಈ ಭಗವಂತನ ಧಾಮದ ಒಂದು ಮಹಿಮೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ. ब्रह्मा शिव जहाँ आने के लिए, लक्ष्मी देवी आने के लिए कितनी प्रयास कर रहे हैं. ಬ್ರಹ್ಮ ಶಿವ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರೋಕ್ಕೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಶ್ರಮವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. भागवत में सुखदेव गोस्वामी नेमम विरिंची भाबा, 10वें स्कंद भागवत में सुखदेव गोस्वामी बोल रहे हैं विरिंची भाबा, वो लोग जो प्राप्त नहीं किया जो सदा माता ने क्या पा लिया, जो कृपा वो लोग को नहीं मिला. इस दामोदर मास में ना, दामोदर बंधन के लीला में सुखदेव गोस्वामी वर्णन करते हैं. ಭಾಗವತದ 10ನೇ ಸ್ಕಂದದಲ್ಲಿ ಶುಕದೇವ ಗೋಸ್ವಾಮಿಯವರು ಈ ದಾಮೋದರ ಲೀಲೆಯ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂತಹ ಮಹಾಜೀವಿಗಳಿಗೆ ಈ ಕೃಪೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಸಿಗೋ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ ಅಂತ. इसलिए हाँ, एक बार आए, एक बार आने के बाद दोबारा और बढ़ना चाहिए. कलर फेड नहीं होना चाहिए, कलर और कलर होना चाहिए. ಒಂದ್ಸತಿ ಬಂದು ವಾಪಸ್ ಹೋದ್ಮೇಲೆ ನಮಗೆ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಇದ್ದಾರೆ ಮಹಾರಾಜರು. ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಉತ್ಸಾಹ ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು, ಮತ್ತೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಬೇಕು ನಮಗೆ. अगर एक बार गए तो अगर हम डिटेल जान नहीं पाए, नहीं इस बार इतना समझ पाया, देख पाया, तो और आगे जाऊंगा और भीतर जाऊंगा और थोड़ा सा देखूंगा. तो अगर मन भाव हमारा होगा, मनोभिष्ट होगा, तो फिर हमें भीतर और डीप जाएंगे. ಇವಾಗ ಒಂದ್ಸತಿ ಬಂದಿರ್ತೀವಿ, ಏನೋ ಶ್ರವಣ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದಿಷ್ಟೇನೋ ಅರ್ಥ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆ ಇಚ್ಛೆ ಇರಬೇಕು, ನಾನು ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಇನ್ನೂ ಆಳವಾಗಿ ಇಳಿಬೇಕು ಅಂತ ಆ ಒಂದು ಮನೋಭಿಲಾಷೆ ಬಂದಾಗ ಆವಾಗ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಸತಿ ಬರ್ತೀವಿ, ಇನ್ನಷ್ಟು ಈ ವಿಷಯದ ಆಳಕ್ಕೆ ನಾವು ಇಳಿಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ. 2 प्रकार की भक्ति है. 2 ಥರದ ಭಕ್ತಿ ಇದೆ. एक तो शुद्ध भक्ति है, ಒಂದು ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ, एक अशुद्ध भक्ति है. ಇನ್ನೊಂದು ಅಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ. अशुद्ध भक्ति आपको बहुत नेम फेम सब दिलाएगा. ಅಶುದ್ಧ ಭಕ್ತಿಯಿಂದ ನಮಗೆ ಲಾಭ, ಪೂಜಾ, ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಇವೆಲ್ಲ ಸಿಕ್ಬಿಡುತ್ತೆ. और ये जल्दी फेड होगा. ಮತ್ತೆ ಅದು ಬೇಗ ಹೊಟ್ಟೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಅದು ಫೇಡ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. वो जल्दी कलर होके जल्दी कलर फेड हो जाएगा. ಬೇಗ ಬಣ್ಣ ಸಿಗುತ್ತೆ, ಅದೆಲ್ಲ ಸಿಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಬೇಗ ಹೊಟ್ಟೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. लेकिन जो शुद्ध भक्ति है वो पकड़ने में टाइम लगेगा, लेकिन एक बार पकड़ेगा वो छूटेगा नहीं. ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಅದು ಸಿಗೋದಕ್ಕೆ ಸಮಯ ತಗೊಳ್ತಾರೆ, ಒಂದ್ಸತಿ ಸಿಕ್ಕಾದ್ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ಅದು ನಮ್ಮಿಂದ ಹೋಗೋದಿಲ್ಲ.
जो लोग हमारे राखाल प्रभु, कृपा में प्रभु और वो पीछे बैठे हैं तो सनातन प्रभु सब, ये धीरे धीरे इनका एक्चुअली जो लोग बार बार आ रहे हैं ये समझने का उनको अलग अलग टेस्ट हर बार, जिस प्रकार भागवतम भगवद गीता बार बार आप पढ़िए श्लोक को, बार बार कुछ ना कुछ नया चीज अगर सिंसियरली हम पढ़ते हैं, कुछ अगर भगवान से सॉरी ಇಲ್ಲಿ ರಾಕಾಲ್ ಪ್ರಭು, ಕೃಪಮೈ ಪ್ರಭು, ಸನಾತನ್ ಪ್ರಭು ಎಲ್ಲ ವರ್ಷ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಮತ್ತು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಂದಾಗಲೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರದ ಅನುಭವ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರದ ರುಚಿ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಓದಿದಾಗ ಭಾಗವತ, ಭಗವದ್ಗೀತೆ ಎಲ್ಲ ಆ ವಿಷಯಗಳು ನಮಗೆ ಹೊಸದಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ ಪ್ರತಿ ಸತಿ ಓದಿದಾಗ. तो इसलिए बार बार आकर के अगर हमारे भक्ति बढ़ना चाहिए, ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಾಗ ಬರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಭಕ್ತಿ ವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು. इस प्रकार बार बार हम सिंसियरली अगर हम प्रयास करते हैं तो भगवान देते हैं, बुद्धि देते हैं समझने के लिए. ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ನಾವು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಭಗವಂತ ನಮಗೆ ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಅವಶ್ಯಕವಾಗಿರೋ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ದಯಪಾಲಿಸ್ತಾನೆ. बहुत छोटा सा मतलब रिक्वेस्ट भगवान से, छोटा सा रिक्वेस्ट करो, प्रभु थोड़ा सा समझा दो, थोड़ा सा समझ पाए हम, थोड़ा सा मन लगा दो, छोटा सा चीज़, और वो बहुत इतना अच्छा फल देगा अगर हम चाहते हैं, रियल शुद्ध भक्ति हम चाहते हैं. ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಭಗವಂತ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನನಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಒಂದು ಶಕ್ತಿ, ಅನುಗ್ರಹವನ್ನು ನೀಡುವಂಥ ಆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಪ್ರಾರ್ಥನೆ ನಮಗೆ ಆ ಮಹಾ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿಯನ್ನು ದಯಪಾಲಿಸುವಷ್ಟು ಅದರಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಇರುತ್ತೆ. लेकिन अशुद्ध भक्ति जब तक हृदय में रहेगा वो तो सब कुछ दिला देगा और बहुत जल्दी नाम हो जाएगा, लेकिन जल्दी भी फेड हो सकता है. ಆದರೆ ಅಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ ಹೃದಯದಲ್ಲಿದ್ದರೆ ನಮಗೆ ಈ ಲಾಭ, ಪೂಜೆ, ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಇವೆಲ್ಲ ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಆದರೂ ಅದು ಸಿಗುತ್ತೆ ಬೇಗ ಮತ್ತು ಬೇಗ ಹೊರಟೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. हम कितनी जानते हो, क्या चीज़ जानते हो, हमारे जीवन में क्या चीज़ जानना चाहिए. कितने लोग सोचते हैं मैं तो इतना जानता हूँ. ಜನರಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅಷ್ಟು ತಿಳಿದಿಲ್ಲ. भौतिक जगत में ऐसे लोग हैं बोलते मैं इतना 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 चीज़ जानता हूँ. ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಹೇಳಿದ್ರೆ ನನಗೆ ಈ ವಿಷಯಗಳೆಲ್ಲ ತಿಳಿದಿದೆ ಅಂತ ಭೌತಿಕ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ. लेकिन क्या लोग बोलते हैं मैं पूरा जियोग्राफी पूरा जानता हूँ, पूरा वर्ल्ड का कैपिटल कंट्री सब याद रखा है. ಇವಾಗ ಇರೋ ಎಲ್ಲ ಭೂಗೋಳದ ವಿಷಯಗಳು ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಾ, ಎಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರಗಳು, ಅವುಗಳ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆಯಾ. बहुत कुछ लोग ये कर, लेकिन वास्तविक क्या जानना चाहिए. ಆದರೆ ವಾಸ್ತವಿಕವಾಗಿ ನಾವು ಏನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಯಾವ ಜ್ಞಾನ ಅವಶ್ಯಕ. इतने संसार में सब गिनती करते रहो जान, लेकिन वास्तविक लोग पूछे भगवान को जानते हो. ಆದರೆ ನಮಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಷಯಗಳು ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ಯಾರು ನಮ್ಮನ್ನು ಬಂದು ಕೇಳಿದ್ರೆ ಭಗವಂತ ಯಾರು ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ ಅಂದರೆ ಆ ಪ್ರಶ್ನೆ. हरे कृष्णा, ಹರೇ ಕೃಷ್ಣ. प्रसाद पड़ गया, नींद भी आ गया. तो क्या जानना चाहिए, ಏನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಯಾವ ವಿಷಯ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. हम लोग संसार में वास्तविक क्या जानने से कुछ लाभप्रद होगा हमारे लिए. ನಾವು ಯಾವ ವಿಷಯವನ್ನು तिಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ नಮಗೆ निजवाद ಒಂದು ಲಾಭ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ತಿಳಿಬೇಕು. इतनी जानने पर अगर कोई आगे मीडिया को पता चल गया इनको इतने याद हैं और बाबा रे बाबा यह इतना फटाफट सब, लेकिन ये सब जानने पर भी क्या फ़ायदा है और भगवान को जाना नहीं. आप भगवान को जानते नहीं, ये सब जान लिया. ನಮಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಷಯಗಳೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿದೆ, ಆದರೆ ಭಗವಂತ ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आप सोचिए, इसलिए अगर धाम में आया, सब जगह घूमा, लेकिन धाम आकर के आपका अनुभव नहीं हुआ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು, ಧಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತಿರುಗಾಡಿದ್ವಿ, ಆದರೆ ಅವಶ್ಯಕವಾದ ವಿಷಯವನ್ನೇ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ. एक भक्त आए, वो धाम दर्शन करके चला गया, अपने आप आया, क्योंकि धाम में आ करके ऐसे ऊपर से देखने से कुछ दिखता नहीं. ಒಬ್ಬರು ಭಕ್ತರು ಬರ್ತಾರೆ, ಒಬ್ಬರೇ ಬರ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಧಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಜಾಗಗಳು ಹೋಗ್ತಾರೆ,
ಆದರೆ ಒಬ್ಬರೇ ಬಂದು ಧಾಮವನ್ನು ನಾವು ನೋಡೋದು ಅಲ್ಲ, ಧಾಮವನ್ನು और कोई वैष्णव से जाके सुना ये चीज, हाँ मैं तो वृंदावन गया था, गोवर्धन गया था, उधर गया था, अरे ऐसे ऐसे भी है, ऐसे ऐसे, क्योंकि सुना नहीं, आगे देख के चला गया, फिर अरे अरे मैं देखो दोबारा जाऊंगा, वो देखूंगा कहाँ कहाँ ये चीज कहाँ है। ಬರ್ತಾರೆ ಜನ, ಇಲ್ಲೋದೆ ಅಲ್ಲೋದೆ ಅಂತಾರೆ, ಜಾಗಗಳನ್ನ ನೋಡಿಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ತಿರ್ಗಾ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಬರ್ತೀನಿ, ಮತ್ತೆ ಈ ಜಾಗ ನೋಡ್ತೀನಿ, ಆ ಜಾಗ ನೋಡ್ತೀನಿ ಅಂತ. ಅರೆ ವೈಷ್ಣವರಿಂದ ಶ್ರವಣ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಮಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವೇನು ನೋಡ್ದಂಗೆ ಅಲ್ಲ. एक्चुअली जब तक हम सुनेंगे नहीं तो भगवान को समझ नहीं पाएंगे. ನಾವು ಶ್ರವಣ ಮಾಡೋ ತನಕ ಭಗವಂತನನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, धाम को भी समझ नहीं पाएंगे, ಧಾಮವನ್ನು ಕೂಡ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. धाम जहाँ पर हम लोग बैठे हैं ये जगह इतनी उच्च जगह है. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದೀವೋ ಅದೆಂತಹ ಮಹಾ ಜಾಗ ಅಂದರೆ, ಅದು ಅಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ಜಾಗ ಅಂದರೆ ये धाम, ये कौन सा जगह है? ಯಾವ ಜಾಗ ಇದು? गोवर्धन. ಗೋವರ್ಧನ. गोवर्धन क्या है? ಗೋವರ್ಧನ ಅಂದ್ರೇನು? रूप गोसाई बोलते वैकुंठ जनित बरा मधुपुरी तत्रापि रास उष्यवास वृंदारण्य उदार पाणी रमणा तत्रापि गोवर्धन. वैकुंठ से बहुत बड़ा श्रेष्ठ हुआ मथुरा. ವೈಕುಂಠಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಜಾಗ ಅಂದರೆ ಮಥುರಾ. मतलब वैकुंठ से भी श्रेष्ठ बड़ा मथुरा. क्यों? मथुरा में भगवान का आविर्भाव हुआ, जन्म हुआ. ಯಾಕೆ ಮಥುರಾ ವೈಕುಂಠಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಜಾಗ? ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಜನ್ಮವಾಯಿತು. मथुरा से श्रेष्ठ हुआ वृंदावन. ಮಥುರೆಗಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ವೃಂದಾವನ. क्यों वृंदावन क्यों श्रेष्ठ? ಯಾಕೆ ಶ್ರೇಷ್ಠ? हाँ, काय का लीला? भगवान तो सब लगा लीला की, ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಲೀಲೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಇಲ್ಲೇನು ವಿಶೇಷತೆ? वृंदावन विशेषता क्या है? ವೃಂದಾವನದ ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಏನು? हाँ, वहाँ बंदर ज्यादा है, ಕೋತಿಗಳು ಜಾಸ್ತಿ ಇವೆ ಅಲ್ಲಿ. ऐश्वर्य ज्यादा है. यहाँ तो वृंदावन ये पूरा ब्रज में ऐश्वर्य नहीं है, माधुर्य है. ये माधुर्य धाम है, ऐश्वर्य धाम पूरी है. ವೃಂದಾವನದಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿ ವ್ರಜ ಐಶ್ವರ್ಯ ಧಾಮ ಅಲ್ಲ, ಇದು ಮಾಧುರ್ಯ ಧಾಮ. ಪುರಿಗೆ ಹೋದರೆ ಅದು ಐಶ್ವರ್ಯ ಧಾಮ. तो ये उसको समझना पड़ेगा. वृंदावन से मथुरा से वृंदावन क्यों श्रेष्ठ है? क्योंकि वृंदावन में भगवान रासलीला किए थे, रास उत्सवात और रासलीला किए थे. इसलिए वृंदावन जो जगह जो बहुत जमुना के किनारे इतनी फर्स्ट क्लास, अभी जो कंक्रीट जंगल बन गया ना, उस समय कंक्रीट नहीं था, पूरा फर्स्ट क्लास था, और भगवान ने रासलीला की थी. इसलिए वो रास उत्सवात भगवान ने रासलीला वृंदावन में किए थे. और वो रास भगवान के ऐसे अनेक रास हैं, वो सारे वो पंचायत राज रास था, सारे लोग वो रासलीला में पार्टिसिपेट किए थे. रास्ते से अनेक हैं, 3-4 प्रकार के रास हैं. ಮಥುರಾಗಿಂತ ವೃಂದಾವನ ಯಾಕೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ರಾಸ ಲೀಲೆ ನಡೆದಿದೆ. ಇವಾಗ ಅಲ್ಲಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ಜಂಗಲ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಅದು, ಆದರೆ ಮುಂಚೆ ಹಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಅನೇಕ ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಗೆಯ ರಾಸಲೀಲೆಗಳಿವೆ, ಅದು ಅಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವಂಥ ವಿಷಯ. ಹಾಗಾಗಿ ಅದು ಮಥುರೆಗಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠ. तो भगवान ने सबको एंट्री किया, सब लोगों वहाँ रास में आए थे. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಆ ರಾಸಲೀಲೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. लेकिन गोवर्धन में जो रासलीला, गोवर्धन में भी रासस्थली है. ಆದರೆ ಗೋವರ್ಧನ ಕೂಡ ರಾಸಸ್ಥಲಿ, ಇಲ್ಲೂ ರಾಸಲೀಲೆ ಆಗಿದೆ. तो वृंदावन से गोवर्धन श्रेष्ठ हुआ क्योंकि गोवर्धन में भगवान अनेक लीलाएं की, रासलीला भी की, रासलीला के पश्चात और अनेक लीलाएं भी की. ಆದರೆ ಗೋವರ್ಧನ ವೃಂದಾವನಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠ, ಯಾಕಂದರೆ ಭಗವಂತ ಇಲ್ಲಿ ರಾಸಲೀಲೆಯನ್ನು ಮಾಡ್ದ. ಆದರೆ ರಾಸಲೀಲೆಯ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಲೀಲೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ. इसीलिए गोवर्धन श्रेष्ठ है. ಹಾಗಾಗಿ ಗೋವರ್ಧನ ಶ್ರೇಷ್ಠ. और गोवर्धन से राधाकुंड, ಗೋವರ್ಧನಕ್ಕಿಂತ ರಾಧಾಕುಂಡ, राधाकुंड गोवर्धन का ही पार्ट है. ರಾಧಾಕುಂಡ ಗೋವರ್ಧನದ ಒಂದು ಭಾಗನೇ. इसलिए ये आपको लग रहा है ये जगह इतना श्रेष्ठ जगह है? ನಿಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ ಇದು ಇಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ಜಾಗ ಅಂತ? जो जहाँ पर हम लोग बैठे हैं ये गिरिराज जी का तलहटी है, और कृष्ण बलराम पूरी सारे भगवान का पूरी परिकर के साथ भगवान यहाँ करके लीला आज भी करते. ಇವತ್ತು ಕೂಡ ಭಗವಂತ ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಎಲ್ಲ ಪರಿಕರಗಳ ಅಂದರೆ ಅವರ ಸಹಯೋಗಿಗಳ ಜೊತೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಲೀಲೆ ಮಾಡಿದ್ರು, ಇವತ್ತು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
कभी देखने के लिए इच्छा है? ಯಾರಿಗಾರು ನೋಡಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಇದೆಯಾ? देखने के लिए इच्छा है ನೋಡಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಇದೆಯಾ? तो भगवान आज भी वो लीला करते हैं। ಇವತ್ತು ಕೂಡ ಭಗವಂತ ಆ ಲೀಲೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. इसलिए ये जो जगह है, ये सब स्थान है, ये स्थान बहुत दिव्य स्थान है। ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸ್ಥಾನ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದದ್ದು. तो इसको देखने के लिए हमको कान चाहिए, ಇದನ್ನ ನೋಡೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕಿವಿ ಬೇಕು, आंख चाहिए। कान के माध्यम से तो हम सुनेंगे, उसको देखेंगे, ऐसे आंख भी चाहिए। ಶ್ರವಣದ ಮೂಲಕ ಅಂದರೆ ಕಿವಿಗಳ ಮೂಲಕ ನಾವು ಕೇಳಿ ನೋಡಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಆ ಕಣ್ಣು ಬೇಕು, ಅರೆ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಕಿವಿ, ಶ್ರವಣ. अगर भाव है तो हम इसको देख सकते हैं। ಆದರೆ ಆ ಭಾವ ಇದ್ರೆ ನಾವು ಇದನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. हम लोग का तो अभाव ही है, अब भाव कहाँ है? ನಮ್ದು ಅಭಾವ. अभाव समझ रहे हैं ना? ಅಭಾವ, सटेज। हाँ, सटेज, हर समय सटेज। अभाव है तो भाव कहाँ है? ಅಭಾವ ಇದ್ರೆ ಭಾವ ಎಲ್ಲಿ ಸಿಗತ್ತೆ? और जहाँ भाव है वही कृष्ण है। ಎಲ್ಲಿ ಭಾವ ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲೇ ಕೃಷ್ಣ. हमारे उड़ीसा में बोलते भावों को निकट, अभावों को दूर। भाव के लिए भगवान पास में है, ಭಾವ ಇದ್ರೆ ಭಗವಂತ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿರ್ತಾನೆ. और भाव नहीं, अभाव है, स्कैर्सिटी है, वो दूर है। ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಅಭಾವ ಇದ್ರೆ ಅವಾಗ ಅವನು ದೂರ ಇರ್ತಾನೆ ನಮ್ಮಿಂದ. ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सत। जिस भाव, सत्य का अभाव नहीं है, असत्य का भाव ही नहीं है। सत्य वस्तु का कभी अभाव नहीं है, असत्य का भाव ही नहीं है। ಸತ್ಯ ವಸ್ತುವಿಗೆ ಭಾವ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಅಸತ್ಯಕ್ಕೆ ಅಭಾವ ಇಲ್ಲ. तो इसलिए अगर हम वो स्तर में पहुँचे, भाव है, तो इसको वृंदावन को हम समझ सकते हैं, जान सकते हैं, देख सकते हैं। वास्तविक कितनी भाग्यवान है हम, वृंदावन में यहाँ पाँव रखा है, यहाँ बैठे हैं। हरे कृष्णा, हरे कृष्ण कृष्ण। नींद आ गया, पूरी नींद राक्षस ने पूरी हटा कर लिया सबको। नमस्ते गिरिराजाय, नमस्ते गिरिराजाय, श्री गोवर्धन नामिने, अशेष क्लेशनाशाय, परमानंददायिने, नमस्ते गिरिराजाय, श्री गोवर्धन नामिने, अशेष क्लेशनाशाय, परमानंददायिने, नमस्ते गिरिराजाय, श्री गोवर्धन नामिने, अशेष क्लेशनाशाय, परमानंददायिने, गिरिराज गोवर्धन की जय। अशेष क्लेशों को नष्ट करके परम आनंद को प्रदान करते कौन? गिरिराज भगवान। अगर हम प्रार्थना करते हैं तो गिरिराज सारे क्लेशों को नष्ट कर देंगे, आनंद को प्रदान करेंगे। ಗಿರಿರಾಜ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕ್ಲೇಶಗಳನ್ನ, ತೊಂದರೆಗಳನ್ನ ನಿವಾರಣೆ ಮಾಡಿ ಆನಂದವನ್ನು ಅವನು ದಯಪಾಲಿಸ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕು. क्लेश को नष्ट करके आनंद को प्रदान करते हैं। ಕ್ಲೇಶ ನಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಆನಂದವನ್ನ ದಯಪಾಲಿಸ್ತಾನೆ ಗಿರಿರಾಜ. अगर गिरिराज का ऐसे तो लीला, बड़ी लीला है। गिरिराज का लीला तो आप लोग सुने हैं। ಗಿರಿರಾಜನ ಒಂದು ಲೀಲೆಯನ್ನ ನಾವು ಶ್ರವಣ ಮಾಡಿದೀವಿ. ಬಹಳ ದೀರ್ಘವಾದ ಒಂದು ಉದ್ದವಾದ ಲೀಲೆ ಅದು. गिरिराज कौन है? ಗಿರಿರಾಜ ಯಾರು? कृष्ण है। कृष्ण है और ಕೃಷ್ಣ ಮತ್ತೆ कृष्ण का दास भी है। ಕೃಷ್ಣನ ದಾಸನು ಕೂಡ. कभी कभी लोग सोचते हैं कृष्ण, कृष्ण का दास कैसे? ಕೃಷ್ಣನ ದಾಸ ಆಗಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? कृष्ण का पहला दास कौन है? ಕೃಷ್ಣನ ಮೊದಲ ದಾಸ ಯಾರು? बलराम। ಬಲರಾಮ. वो स्वयं भगवान है और पहला सेवक भी है। ಅವರು ಕೂಡ ಭಗವಾನ್, आदिदास कहा गया है। ಅವರು ಕೂಡ ಭಗವಂತ, ಆದರೆ ಅವರು ಭಗವಂತನ ಸೇವಕರ ಸ್ಥಾನ. तो इसलिए बलराम और कृष्ण से अभी कोई भेद नहीं है, लेकिन फिर भी बलराम भगवान का पहला विस्तार है। ಬಲರಾಮ ಮತ್ತೆ ಕೃಷ್ಣನಲ್ಲಿ ಏನು ಅಂತರವಿಲ್ಲ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಬಲರಾಮ ಭಗವಂತನ ಮೊದಲ ವಿಸ್ತರಣೆ. तो इस गिरिराज ऐसा, गिरिराज सारे
हरिदासों में श्रेष्ठ हरिदास हैं। ಗಿರಿರಾಜ ಎಲ್ಲ ಹರಿದಾಸರಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ. भगवान के लिए सारी व्यवस्था करते हैं, सारी व्यवस्था करते हैं। ಭಗವಂತ ಎಲ್ಲದರ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. बलराम जी जिस प्रकार भगवान जब आते हैं, बलराम जी आते हैं पहले उस स्थान को देखते हैं कैसा है कैसा। जिस प्रकार भगवान आने से पहले देवकी के गर्भ में, माता देवकी के गर्भ में पहले बलराम आए, देखे। भगवान बोले बलराम को भगा दो, नहीं तो बलराम वहीं खत्म कर देगा कंस को। ದೇವಕಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮೊದಲು ಬಲರಾಮ ಬರ್ತಾರೆ. ಬಲರಾಮ ಬಂದು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನೋಡಬೇಕು. ಆದರೆ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ಅವ್ರನ್ನ ಅಲ್ಲಿಂದ ಬೇಗ ಅಲ್ಲಿಂದ ಕಳಿಸ್ಬಿಡು ನೀನು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಉಳಿಸ್ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ. सॉरी, बलराम ऐसे अवधूत हैं जिस प्रकार उसको मारा था ना, किसको, तृणाव्रत को, तृणाव्रत नहीं, प्रलंबासुर को। ಪ್ರಲಂಬಾಸುರನ್ನ ಬಲರಾಮ ಅವನ ಸಂಹಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ. प्रलंबासुर को प्रलंबासुर बैठा दिया उसके उनके कंधे में। बलराम जी बैठ गया आराम से और बड़ा होकर ले जा रहा है। बलराम जी बोला ये क्या हो गया, ये तो पहाड़ बन गया पूरी। वो तो ऐसे ही एक मारा मुका, वहीं खत्म, एक बार में खत्म। वो देखे कितने छोटे से 8-10 साल की बालक है। ಪ್ರಲಂಬಾಸುರನ ಒಂದು ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಬಲರಾಮನನ್ನ ಕೂರಿಸ್ಕೋತಾನೆ. ಬಲರಾಮ ಕೂತ್ಕೋತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಅವನು ಮುಂದೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಅವನು ತನ್ನ ಶರೀರವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸ್ಕೊಳ್ತಾನೆ. ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಶರೀರವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸ್ತಾನೆ ಪ್ರಲಂಬಾಸುರ. ಆದರೆ ಬಲರಾಮ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದೇ ಒಂದು ಕೈಯಿಂದ ಒಂದೇ ಒಂದು ಅವನ ತಲೆಗೆ ಏಟು ಕೊಟ್ಟು ಅವನು ಸತ್ತೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆಗ ಬಲರಾಮ ಇನ್ನು 10-12 ವರ್ಷದ ಬಾಲಕ. तो इस प्रकार अगर गिरिराज जी का भी, गिरिराज स्वयं हरिदास वर्य है। ಗಿರಿರಾಜನು ಕೂಡ ಹರಿದಾಸರಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ. और यहाँ तो ऐसे गिरिराज ऐसे व्यवस्था भगवान के लिए बनाते हैं, सारे भगवान जो चाहते हैं भगवान के लिए बेस्ट से बेस्ट सेवा भगवान का अर्पण करते हैं। ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಗಿರಿರಾಜ ಕೂಡ ಭಗವಂತನ ಲೀಲೆಗಳಿಗೋಸ್ಕರ ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಎಲ್ಲವನ್ನೂ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಒದಗಿಸಿ ಭಗವಂತನ ಲೀಲೆಗೆ ಅವರು ಕೊಡ್ತಾರೆ. इसलिए आप लोग गिरिराज जी का परिक्रमा भी कर रहे हैं। ನೀವೆಲ್ಲರೂ ಗಿರಿರಾಜನ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. तो एक ही श्लोक हम रघुनाथ दास गोस्वामी का स्तव प्रार्थना से लेंगे। रघुनाथ दास गोस्वामी का प्रार्थनाएं हैं। ರಘುನಾಥ ದಾಸ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಅವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ वो प्रसिद्ध प्रार्थनाएं हैं, ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಒಂದು ಕಥೆ ಅದು. निजपति भुजदंड छत्र भाव प्रपद्य प्रतिहत मददुष्ट देवेंद्र गर्भम अतुल पृथुल शैल श्रेणी भूप प्रिय में निज निकट निवासम देहि गोवर्धन तुम। हे गिरिराज जी, मुझे आपके निकट में निवास स्थान दीजिए। ಗಿರಿರಾಜ, ನನಗೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಒಂದು ನಿವಾಸವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಿ. वृंदावन में पूरा ब्रज मंडल में इतनी जगह है, ವೃಂದಾವನ ಪೂರ್ತಿ ಬ್ರಜಮಂಡಲದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಜಾಗ ಇದೆ. तो गिरिराज में बोलना, मुझे गिरिराज आपके निकट के निवास दीजिए। ಅರೆ ರಘುನಾಥರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಗಿರಿರಾಜ ನಿನ್ನ ಹತ್ರ ನನಗೆ ನಿವಾಸವನ್ನು ಕೊಡು ಅಂತ. क्यों, ಯಾಕೆ गिरिराज में क्यों रहना चाह रहे हैं? ಇಲ್ಲಿ ಗೋವರ್ಧನದಲ್ಲಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? तो गिरिराज में क्या विशेषता है? ಗಿರಿರಾಜರಲ್ಲಿ ಏನು ವಿಶೇಷತೆ ಇದೆ? क्योंकि भगवान का ये श्रेष्ठ सेवक, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರು ಭಗವಂತನ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠ ಸೇವಕರು. अभी भगवान का कोई श्रेष्ठ आदमी होगा, बहुत बड़ा करीब आदमी होगा उसका, तो उसके पास बड़ा आदमी होता है ना, बड़ा आदमी के पास सब लोग आते मिलने के लिए। ಯಾರಾದರೂ ಈ ಥರ ದೊಡ್ಡ ಸೇವಕರು ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರೋರು ಇದ್ರೆ ಅವರನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಬರ್ತಾರೆ. तो इसलिए बड़ा आदमी के पास रहेगा तो हम सबका दर्शन होगा। ಹಾಗಾಗಿ ಅಂತಹ ಮಹಾ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹತ್ರ ಇದ್ದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ದರ್ಶನ ಸಿಗುತ್ತೆ. इसलिए गिरिराज इतनी भगवान का सेवा करते हैं, इतनी फर्स्ट क्लास सेवा करते हैं, तो यहाँ पर कौन आते हैं? राधा कृष्ण और गोपियाँ और सारे परिकर, सारे परिकर राधा कृष्ण सब लोग यहाँ पर आते हैं। ಅಂದರೆ ಸಹಯೋಗಿಗಳು ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. तो सबका दर्शन हो जाएगा, क्योंकि ये लोग भी आते हैं दर्शन करने के लिए, भगवान को मिलने के लिए आते हैं। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಗವಂತನ ದರ್ಶನಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಬಂದರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲರ ದರ್ಶನ ಆಗೋಗುತ್ತೆ. तो ब्रज में 3 पर्वत हैं.
ಬ್ರಜದಲ್ಲಿ 3 ಪರ್ವತಗಳಿವೆ. ये गिरिराज जी हैं ಗಿರಿರಾಜ. और काल आप लोग जाएंगे बरसना नंदगांव. ನಾಳೆ ನಾವು ಬರ್ಸಾನ ನಂದಗಾಂವ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ये स्वयं नारायण है, स्वयं विष्णु है. ಅಲ್ಲಿ ಅದು ಇದು ವಿಷ್ಣು. और ब्रह्मा तो तीनों ब्रह्मा विष्णु शिव. ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಶಿವ 3 ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ तीनों ब्रज में निवास कर रहे हैं. ಇಲ್ಲಿ ನಿವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ब्रह्मा जी राधारानी का महल को पकड़े. ಬ್ರಹ್ಮ ಅವರ ರಾಧಾರಾಣಿಯ ब्रह्मांचल और ಬ್ರಹ್ಮಾಚಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ರಾಧಾರಾಣಿಯ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನ ಅದು ಬರ್ಸಾನ. ಅವರ नंदगांव शिव जी हैं, नंदीश्वर. ನಂದೀಶ್ವರಲ್ಲಿ ಶಿವ. तो वहाँ भी तो यहाँ तीनों देव बैठे हैं. ಇಲ್ಲಿ 3 ಈ ದೇವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ ಬ್ರಜದಲ್ಲಿ. तो इसलिए गिरिराज जो परिक्रमा गिरिराज जी का जो, क्योंकि गिरिराज ब्रज के तिलक हैं. ಯಾಕಂದ್ರೆ ಗಿರಿರಾಜನನ್ನ ಬ್ರಜದ ತಿಲಕ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. और आज नहीं 5000 वर्ष पहले भगवान ने ये प्रतिष्ठित किया था. आपको चाहिए जो कुछ चाहिए तो गिरिराज के पास आओ, गिरिराज को मांगो, गिरिराज का परिक्रमा कर, मिल जाएगा. 5000 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಭಗವಂತ ಇದನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಎಲ್ಲ ಬ್ರಜವಾಸಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿಮಗೆ ಏನು ಬೇಕೋ ನೀವು ಗಿರಿರಾಜನ ಹತ್ರ ಬನ್ನಿ, ಗಿರಿರಾಜನ ಕೇಳಿ, ಗಿರಿರಾಜ ನಿಮಗೆ ಏನು ಬೇಕೋ ಎಲ್ಲವನ್ನು ಒದಗಿಸ್ತಾನೆ ಅನ್ನೋ ವಿಷಯ. सब कुछ भगवान देने वाले. ಎಲ್ಲವನ್ನೂ ಭಗವಂತ ಕೊಡ್ತಾನೆ. लेकिन अगर हम मांगे भौतिक वस्तुएं, भौतिक वस्तु, यहाँ सब कुछ गिरिराज देंगे, आपको शुद्ध भक्ति देंगे. ಇಲ್ಲಿ ಗಿರಿರಾಜ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೊಡ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, भौतिक चीजों भी देते हैं, ಭೌತಿಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. लेकिन गिरिराज से मांगना है भगवान का शुद्ध भक्ति. ಆದರೆ ನಮಗೆ ನಾವು ಬೇಡಬೇಕಾಗಿರೋದು ಭಗವಂತನ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ. भगवान को कैसे हम समझ पाए, भगवान के प्रति हमारा प्रीति कैसे बढ़े. ಭಗವಂತನ ಪ್ರತಿ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಹೇಗೆ ವೃದ್ಧಿ ಆಗುತ್ತೆ. भौतिक चीजों के प्रति तो प्रीति ऑलरेडी है. ಭೌತಿಕ ವಿಷಯಗಳೆಡೆಗಿನ ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಗ್ಲೇ ಇದೆ, है ना. ಹೌದಾ ಇಲ್ವೋ. खाना पीना सोना उसमें लिए तो ऑलरेडी है, उसको क्या मांगना है. ತಿನ್ನೋದು ಕುಡಿಯೋದು ಮಲಗೋದು ಇದೆಲ್ಲ ಆಗ್ಲೇ ನಮ್ಮ ಆಗ್ಲೇ ವ್ಯಸ್ತರಾಗಿದ್ದೀವಿ. ಅದ್ರಾಗ ಏನು, क्या चीज हमारे पास है नहीं, ಯಾವುದು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಲ್ಲ. क्या चीज है नहीं, ಏನಿಲ್ಲ. उस कृष्ण को मांगना चाहिए, हमको कृष्ण दीजिए. ಕೃಷ್ಣನ ಬೇಡ್ಕೋಬೇಕು, ಕೃಷ್ಣನ ಕೊಡಿ ನಮಗೆ ಅಂತ. और तो सब है, खाना पीना सोना ये तो सब है ऑलरेडी. ಮಿಕ್ಕಿದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಆಗ್ಲೇ ಇದೆ, ತಿನ್ನೋದು ಮಲಗೋದು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು. और भगवान हमारे पास रहेगा, हमारा और कोई कमी नहीं रहेगा. ಭಗವಂತ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದ್ರೆ ನಮಗೆ ಬೇರೆ ಯಾವ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆನೂ ಇರಲ್ಲ, ಕಮ್ಮಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ये सारे चीज हैं लेकिन फिर भी हमारे पास कमी है, हर समय कमी है ना. ये नहीं है, ये नहीं है, ये हर समय रोना है, सोना है, ये नहीं हुआ, नहीं मिला, नहीं मिला, ये नहीं हुआ. ಎಲ್ಲ ಸಮಯ ನಮಗೆ ಏನಿದ್ರು ಇದಿಲ್ಲ ಅದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಗೋಳಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. लेकिन अगर कृष्ण हमारे पास आ जाए, कृष्ण हमारे पास है, भीतर है, परमात्मा रूप में है, विराजमान है. ಅರೆ ಕೃಷ್ಣ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ, ಕೃಷ್ಣ ಇದಾನೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಆಗ್ಲೇ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇದಾನೆ. लेकिन हम अनुभव नहीं कर पाते, अनुभव नहीं कर पाते. ನಾವು ಅವರನ್ನು ಅನುಭವ ಮಾಡಕ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮಗೆ. अगर हम कृष्ण को चाहते हैं तो गिरिराज कृष्ण दे सकते हैं. ನಮಗೆ ಕೃಷ್ಣ ಬೇಕಿದ್ರೆ ಗಿರಿರಾಜ ನಮಗೆ ಕೃಷ್ಣನ ಕೊಡಬಹುದು. क्योंकि सर्वश्रेष्ठ भक्त है तो कृष्ण से तुम्हारे कृष्ण दीते पार, तुम्हारे सकती आछे अमी तो कंगाल, कृष्ण कृष्ण बलि धाये तब पाछे पाछे. वैष्णवों को हम साधुओं को बोलते हैं ना, कृष्ण आपके पास हैं, आप दे दीजिए कृष्ण को. ವೈಷ್ಣವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕೃಷ್ಣ ಇದ್ದಾನೆ, ದಯವಿಟ್ಟು ನಮಗೆ ಕೃಷ್ಣ. हरे कृष्ण. कितने लोग कृष्ण को चाहते हैं, हाथ उठाइए. ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಕೃಷ್ಣ ಬೇಕು, ಕೈ ಎತ್ತಿ. सच. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಬೇಕಾ. और कितने लोग भोग चाहते हैं. ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಭೋಗ ಆನಂದ, ಭೌತಿಕ ಆನಂದ ಬೇಕು. भौतिक आनंद मुझे चाहिए, सब चाहिए ना. ಎಲ್ಲ ಬೇಕು, ಭೌತಿಕ ಆನಂದನೂ ಬೇಕು. मतलब हा धन, हा जन, हा सुंदरी, हा कविता, हा वनिता, हा लता, सब चाहिए. कितने लोग चाहिए. ना धन न धन, नो हा धन, हा जन, हा सुंदरी, हा कविता. हम कवि बन जाए, बड़ा आदमी बन जाए. कवि मतलब बड़ा राइटर बन जाएंगे. और इतना मतलब व्यासदेव का भी बाप, व्यासदेव का तो पराशर है, पराशर का बाप का बाप बन जाए पूरी शरीर. उनके पिताजी के पिताजी बन जाए. इतना बड़ा राइटर बने, एक में तो कितना किताब है, इतना बड़ा हो जाएगा. ನಿಮಗೆ ನಿಮ್ ಭೌತಿಕವಾಗಿ ನಿಮಗೆ ಏನೇ ಬೇಕಿರೋ, ಯಾರಿಗೋ ದೊಡ್ಡ ಲೇಖಕರಾಗಬೇಕಾಯ್ತು, ಅವ್ರು ಇಷ್ಟೊಂದು ಪುಸ್ತಕಗಳು ಬರೆದು ದೊಡ್ಡ ಲೇಖಕರಾದ್ರು. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಂದ್ರೆ
ವ್ಯಾಸದೇವರ ತಂದೆ ಅವರ ತಂದೆಗಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿ, ಹೀಗೆ ಭೌತಿಕವಾಗಿ ನಮಗೆ ಏನೇನು ಬೇಕಾದ್ರೂ ನಾವು ಪಡ್ಕೋತಾ ಇರ್ಬೋದು. तो वास्तविक कृष्ण अगर चाहिए तो गिरिराज दे सकते हैं. ಅರೆ ನಮಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೃಷ್ಣ ಬೇಕಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಗಿರಿರಾಜ ಕೊಡ್ಬೋದು. अगर हम परिक्रमा करेंगे, प्रभु हमको कृष्ण दीजिए, भक्ति दीजिए, जो हम हर चीज को समझे. ನಾವು ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡ್ತಿರುವಾಗ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಭಾವದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ನಮಗೆ ಭಕ್ತಿ ಕೊಡಿ, ನಮಗೆ ಕೃಷ್ಣನ ಕೊಡಿ, ನಮಗೆ ಇವೆಲ್ಲ ವಿಷಯಗಳ ಅರ್ಥ ಆಗೋಕ್ಕಾಗಲಿ. और अगर हमारे हृदय में भक्ति रहेगा तो हमको हमेशा शांत रखेगा, आनंद में रखेगा. और भक्ति नहीं है, भोग है, हर समय डमाडोल, मतलब इधर उधर, तो वो इतस्तत, मतलब पूरी हर समय ಡಿಸ್ಟರ್ಬ್ रहेगा. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಇದ್ರೆ ನಮಗೆ ಶಾಂತತೆ ಇರುತ್ತೆ, ಆನಂದ ಇರುತ್ತೆ. ಅರೆ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲದೆ ಭೌತಿಕ ವಿಷಯಗಳಿಂದ ಓಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಆತಂಕದಲ್ಲಿ ಮುಳುಗೋಗಿರ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ. तो इसलिए मांगो जो हमारे लिए श्रेष्ठ है. ನಮಗೆ ಏನು ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿದೆಯೋ ಅದನ್ನ ನಾವು ಬೇಡ್ಕೋಬೇಕು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೇಡ್ಕೋಬೇಕು. जो गिरिराज का परिक्रमा किए थे ब्रजवासी लोग, ज्यादा कितना समय है, ज्यादा में फिर आप बोलेंगे आप परिक्रमा ये करेंगे. गिरिराज का जो परिक्रमा भगवान गिरिराज परिक्रमा क्यों कराया? ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಬ್ರಜವಾಸಿಗಳಿಂದ ಗಿರಿರಾಜನ ಪರಿಕ್ರಮ ಏಕೆ ಮಾಡಿಸಿದ್ರು? भगवान ने गिरिराज परिक्रमा शुरू किया था. ಭಗವಂತನೇ ಈ ಗಿರಿರಾಜನ ಪರಿಕ್ರಮ ಶುರು ಮಾಡಿದ್ದು. जब इंद्र का यज्ञ को बंद किया, ಇಂದ್ರದ ಯಜ್ಞವನ್ನ ಅವನು ನಿಲ್ಲಿಸಾದ್ಮೇಲೆ इंद्र यज्ञ बंद करके गिरिराज परिक्रमा बोला, गिरिराज का पूजा करो, गिरिराज का परिक्रमा करो. ಇಂದ್ರನ ಪೂಜೆಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಗಿರಿರಾಜನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಗಿರಿರಾಜನ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೃಷ್ಣ ಭಗವಂತ जो चाहिए वो मांगो, ನಿಮಗೆ ಏನ್ ಬೇಕೋ ಅದನ್ನ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳಿ. और आपके लिए आप चुनो जो आपके लिए श्रेष्ठ है, उसी चीज को मांगना है गिरिराज जी को. ಆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಯಾವ ವಿಷಯ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದೋ ಅದನ್ನ ನಾವು ಗಿರಿರಾಜನಿಂದ ಬೇಡಬೇಕು. आप ये सोचो, हरे कृष्णा ಹರೇ ಕೃಷ್ಣ. आप लोग ऐसे जगह में आए और ऐसा भगवान को मांग रहे हैं, तो प्रभुपाद जी कहा करते थे, करोड़पति के पास जाके बोलते 10 रुपया दे दे, 10 रुपया दे दे. अरे 10 रुपया उसको तुमको तो 50 लाख दे सकता है. एक साथ आपका गरीबी खत्म. ನಾವು ಯಾರೊಬ್ರು ಶ್ರೀಮಂತರ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಾವು 10 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಅರ್ಥ ಇದೆ? ಅವ್ರು ನಮ್ಗೆ 50 ಲಕ್ಷ ಕೊಡ್ಬೋದು, ಒಂದೇ ಸತಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬಡತನ ಎಲ್ಲ ನೀಗ್ಬಿಡ್ಬೋದು. ಅದೇ ರೀತಿ ಇಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿ ಹತ್ರ ಬಂದು ನಾವು ಭೌತಿಕ ವಿಷಯಗಳನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. तो इसलिए यहाँ आए, क्या मांगना चाहिए? इसलिए ब्रजवासियों को कृष्ण ने बोला, भगवान ने बोले आप इनको वही चीज मांगना, श्रेष्ठ चीज मांगना. ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಬ್ರಜವಾಸಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ಗಿರಿರಾಜನಿಂದ ಏನು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠನೋ ಅದನ್ನ ನೀವು ಅವನಿಂದ ಬೇಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. ब्रजवासियों ने जो परिक्रमा किया था, सब उनके मन में एक ही चीज था, सबका मन में. आप लोग मत बोलना, जो लोग नए उनको पूछे. ಅವರೆಲ್ಲ ಬ್ರಜವಾಸಿಗಳು ಎಲ್ಲ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು, ಗಿರಿರಾಜನ ಪರಿಕ್ರಮ. ಅವರೆಲ್ಲರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಒಂದೇ ವಿಷಯ ಇದ್ದಿದ್ದು. ಅದೇನದು ಅಂತ ಭಕ್ತರು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಭಕ್ತರು ಹೇಳ್ಬೇಡಿ, ಹೊಸಬ್ರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಲಿ ಅಂತ ಮಹಾರಾಜ ಹೇಳ್ತಾರೆ. तो गिरिराज को वो लोग परिक्रमा किया और क्या मांगा? ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು ಅವರು? ಗಿರಿರಾಜನ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಿ ಬ್ರಜವಾಸಿಗಳು ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು? अब बताइए. 5000 साल पहले ब्रजवासियों ने गिरिराज की परिक्रमा किया था. 5000 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಬ್ರಜವಾಸಿಗಳು ಗಿರಿರಾಜನ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು. ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು? ऐसे चीज गिरिराज से मांगा था, तो ब्रजवासियों का इतनी प्रेम भगवान प्रति, भगवान का भी ब्रजवासियों प्रति इतनी प्रेम रहा. ಬ್ರಜವಾಸಿಗಳಿಗೆ ಭಗವಂತನ ಮೇಲೆ ಅಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು, ಭಗವಂತನು ಕೂಡ ಅವರ ಮೇಲೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ. क्या मांगा? ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು ಅವರು? कोई तो बोलो क्या मांगा होगा? ಯಾರಾದ್ರೂ ಹೇಳಿ, ಏನ್ ಕೇಳಿರ್ಬೋದು ಅವರು? भक्ति तो था उनका, कृष्ण भक्ति ಆಗಲೇ ಇತ್ತು ಅವರಲ್ಲಿ. भक्ति तो था, वो तो पूरा भगवान को भक्ति करते थे, प्रेम करते थे, फर्स्ट क्लास. सब पूरा मक्खन लगा के रोटी फर्स्ट क्लास देते थे, रे लाला खा ले, लड्डू खा ले. भक्ति तो करते थे वो लोग, ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು. ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ भक्ति में तो थे. हम लोग भक्ति मांग रहे, हम लोग माया में चले जाते, फिर आ जाते, थोड़ा फिर लिख देते. हम लोग को भक्ति चाहिए. वो लोग तो वो तो पर्सनिफिकेशन भक्ति थे. उनका हृदय में तो पूरा, अब भगवान को हमेशा उनका इच्छा था, हमेशा देखते थे. सर ये ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಅವರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ತುಂಬ ತುಳುಕ್ತಾ ಇದೆ. ಅವರು ಭಕ್ತಿ ಇದ್ದಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರಲ್ಲಿದ್ದು ಭಗವಂತನ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವರು ಭಗವಂತನಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು.
ಸೊ ಏನು ಕೇಳಿದ್ರು? ಪ್ರೇಯಿಂಗ್ क्या ಟು ಡೂ ಸರ್ವಿಸ್ ಆಲ್ ದ ಟೈಮ್. वो ऑल द टाइम तो कर रहे थे, ಆಗಲೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು. हर समय ऑल द टाइम वो लोग कर रहे थे भक्ति. ಆಗಲೇ ಎಲ್ಲ ಸಮಯ ಅವರು ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. सानिध्य तो पूरा भगवान के सामने साथ में रहते थे. ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತನ ಜೊತೆನೇ ಇದ್ರು ಅವರು. भगवान को छोड़ के कभी वो अलग नहीं होता. तो ಭಗವಂತನ ಬಿಟ್ಟು सुबह सुबह देखते थे, नहीं तो शाम एक बार तो उनका दर्शन होता था, और कोई देखा नहीं वो तो फिर पागल हो जाता था. और आज मैं कन्हैया को देखा नहीं, वो हर समय वो देखते थे. ದಿನ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಬೆಳಗ್ಗೆ ನೋಡಿ ಸಂಜೆ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹುಚ್ಚರಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ನಾನು ನೋಡ್ಲಿಲ್ಲ, ಕೃಷ್ಣನ್ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ನಾನು ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. क्या मांगा, दिमाग लगाओ थोड़ा. ಸ್ವಲ್ಪ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು. हाँ अरे बाबा सेफ्टी, वो तो जानते थे कृष्ण है हमारे लिए तो कोई सेफ्टी का तो पूरा ठिका ले लिया था. बोले कृष्ण है हमारे लिए तो कोई इनसिक्योरिटी उनका था क्या? कुछ नहीं था. अरे पूरा हाँ सेफ्टी ऑफ द लॉर्ड. अच्छा भगवान की भगवान का सुरक्षा. हाँ. अरे बाप भगवान को गिरिराज से मांग रहे भगवान का सुरक्षा. खाली सुरक्षा मांगा. हाँ हैप्पीनेस. एक्चुअली भगवान का खुशी. सुरक्षा ठीक है, सुरक्षा तो बाबा मामा सब लोग का, हम लोग तो बोल रहे हैं हम लोग सुरक्षा करेंगे. कृष्ण का सुरक्षा हम करेंगे, हमारे हाथ में है. ಬ್ರಜವಾಸಿಗಳು बोलते सुरक्षा हम करेंगे इसका. ಬ್ರಜವಾಸಿಗಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡ್ಬೇಕಾ, ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ ಭಗವಂತನಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಅವರು ಅವನಿಗೆ ಅವನು ಸಂತೋಷವಾಗಿರ್ಲಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. हाँ एक्चुअली भगवान का संतोष, भगवान का कैसे खुश, भगवान खुश कैसे रहे, ಭಗವಂತನನ್ನ ಹೇಗೆ ಆನಂದದಲ್ಲಿ ಇಡಬಹುದು ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಷಯ. तो इसलिए सब लोग का यही इच्छा था कि हम जिस प्रकार भौतिक जगत में लोग चाहते हैं अपना सुरक्षा. हाँ सुरक्षा भी एक क्लोज टू आंसर, लेकिन सुरक्षा से ज़्यादा खाली सुरक्षा करने से नहीं होगा. हम किसी को सुरक्षा करते लेकिन उसको प्रीति नहीं देते, उसको बंद करके रख लिया लेकिन उसका आनंद नहीं चाहते, तो फिर क्या होगा? हाँ बोले हम अच्छा है लेकिन मेरा बेटा हमको रक्षा करके रखा है लेकिन लड्डू नहीं खिला रहा. ಸುರಕ್ಷೆ ಒಂದು ಓಕೆ ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯ ಇರ್ಬೋದು, ಆದರೆ ಸುರಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನೋ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಮಗನನ್ನು ನಾನು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ ಇಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಆದರೆ ಮಗುಗೆ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ನಾನು ಲಾಡು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ? मतलब सोने के जेल में रखा है. ಒಂದು ಚಿನ್ನದ ಒಂದು ಜೈಲಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ನಾವು ಅವನ್ನ. लेकिन हमारा दिल नहीं है, मेरा हृदय सुखी नहीं है, खुश नहीं. ಆದರೆ ನಾವು ಅವರ ಪ್ರತಿ ನಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಏನು ಭಾವನೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. इसलिए भगवान का प्रीति होना चाहिए. ಭಗವಂತನ ಪ್ರತಿ ಪ್ರೀತಿ ಇರಬೇಕು ನಮ್ಮಲ್ಲಿ. अगर हम भगवान को प्रीति दे सके, भगवान को प्रसन्न कर सके, क्योंकि माँ बाप का तो सब सेवा करते हैं लेकिन कितने लोग माँ बाप को खुश रखते हैं. ಭಗವಂತನಿಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಅವನಿಗೆ ಸಂತೋಷವನ್ನು ನೀಡಬೇಕು. ಎಷ್ಟೋ ಮಕ್ಕಳು ತಂದೆ ತಾಯಂದ್ರೆ ನೋಡ್ಕೋತಾರೆ, ಆದರೆ ಎಷ್ಟು ಜನ ತಂದೆ ತಾಯಂದ್ರಿಗೆ ಸಂತೋಷವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. माँ बाप का जिस प्रकार हाँ माँ खा लिया, रोटी दे ले खा लिया, हो गया, ऐसे हो गया तो हम लोग ऐसे ही करते हैं. लेकिन वास्तविक पिता माता भाई जैसे माँ कैसा किस चीज़ में खुश है उसके हिसाब से पहले उसका माइंड को जानना पड़ेगा, फिर उनका सेवा करना पड़ता, तब जाकर खुश. नहीं बेटा ठीक है, ये सब माँ का पिताजी का तब मन देख करके और वही खुश सुखी रख सकता है जो पिता माता का माइंड को समझता है. ನಾವು ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜನರೆಲ್ಲರೂ ಊಟ ಆಯ್ತಾ, ತಿಂಡಿ ಆಯ್ತಾ ಅಂದರೆ ಏನೋ ಒಂದು ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ದಂಗೆ ನಾವು ಹಿರಿಯರನ್ನು ನೋಡ್ಕೋತೀವಿ. ಆದರೆ ಆ ರೀತಿ ಅಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಏನು ಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಯಾರು ತಂದೆ ತಾಯಂದರಿಗೆ ಅಥವಾ ಯಾರು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರಿಗೆ ಯಾರು ಚೆನ್ನಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಅವರ ಮನಸ್ಸು ತಿಳಿದಿದೆಯೋ ಅವ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ಚೆನ್ನಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. इसलिए गुरु का भी सेवा ऐसा ही है. अगर हम गुरु का सेवा कैसा करें,
गुरु कुछ चाह रहे हैं और शिष्य राम कर रहा है कुछ, शिष्य उल्टा कर रहा है, तो फिर जिस प्रकार पिताजी माताजी चाहते हैं ये चीज़ पसंद है, वो उल्टा चीज़ लेके आएगा। और उसका बाद हमने तो दे दिया, बस दे दिया, पिता माता को दे दिया तो खुश हो, खा के रहे होंगे, ठीक है। ಗುರುಗಳ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ, ಗುರುಗಳಿಗೆ ಏನು ಪ್ರಸನ್ನ ಸಂತೋಷವನ್ನು ನೀಡುತ್ತೋ ಅದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಗುರುಗಳಿಗೆ ಒಂದು ಬೇಕು, ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಮಾಡೋದಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಹಿರಿಯರಿಗೂ ಅಷ್ಟೇ, ಅವರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೊಡಬೇಕು. इसलिए जब सेवा मतलब प्रीतिपूर्ण सेवा, हम अगर भगवान को जो सेवा कर रहे हैं भगवान उसमें प्रसन्न है या नहीं, ये भक्तों का सोचना चाहिए। भगवान मेरी सेवा में प्रसन्न है, हम कर लिया सेवा, बस हो गया हमारा, 4 नियम पालन कर लिया, 16 माला जाप कर लिया, बस हाँ हो गया मेरा। ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಸರಿ ನಾನು 4 ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಜಪ ಆಗೋಯ್ತು, ಆಯ್ತು ನನ್ನ ಕತೆ, ನನ್ನ ಸೇವೆ ಆಗೋಯ್ತು. ಇಲ್ಲ, ಅರೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಸೇವೆಯಿಂದ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನ ಆಗಿದ್ದಾನಾ ಅನ್ನೋದು ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯ. तो इसलिए जब हम सेवा का आता है, जो सेवा भगवान को सेवा करके प्रसन्न करना है, ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಸೇವೆ ಮಾಡಿದಾಗ ಸೇವೆಯ ಮೂಲಕ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನನಾಗಬೇಕು ನಮ್ಮಿಂದ, ಅದು ಮುಖ್ಯ. अगर भगवान प्रसन्न होते हैं तो वो वास्तविक सेवा है। ನಿಜವಾಗ್ಲೂ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನನಾದರೆ ನಮ್ಮ ಸೇವೆಯಿಂದ ಅದು ನಿಜವಾದ ಸೇವೆ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. और भगवान जब प्रसन्न होते जीवात्मा स्वयं भी प्रसन्न होता है। ಯಾವಾಗ ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನ ಆಗ್ತಾನೋ ಅವಾಗ ಜೀವಾತ್ಮ ಕೂಡ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತರಾಗಿ ಅವನಿಗೂ ಸಂತೋಷ ಸಿಕ್ಬಿಡುತ್ತೆ. नहीं तो फिर सेवा नहीं होता, वो लेबर होता है। यद न उत्पादयम यदिम रतिम श्रम वही केवलम, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಯ್ತು ಅಷ್ಟೇ, ಅದು ಸೇವೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ಕೊಡಲ್ಲ. ಅದು ಸಮಯ ವೈ ಕೇವಲಂ ಅಂದ್ರೆ ಸಮಯ ವ್ಯರ್ಥವಾಯ್ತು ಅಂತ ಅರ್ಥ. अगर हम देखो बार बार आते वृंदावन, अब बार बार आने पर अगर हमारा प्रीति बढ़ नहीं रहा है, ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ कुछ तो कमी है। ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಬೃಂದಾವನಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದೀವಿ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲೋ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ನ್ಯೂನತೆ ಇದೆ, ಏನೋ ಕಮ್ಮಿ ಇದೆ. इतनी दिन भजन करने के पश्चात अगर भगवान को प्रसन्न करने के लिए हम स्वयं प्रसन्न नहीं है, स्वयं संतुष्ट नहीं, मतलब कुछ ना कुछ तो कमी है। ನಾವು ಇಷ್ಟು ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಾದ್ಮೇಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿಲ್ಲ ಅಥವಾ ನಮಗೆ ಆನಂದ ಹೆಚ್ಚಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಒಂದು ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಕಡಿಮೆ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. तो भगवत भक्ति अगर भगवान प्रसन्न होते हैं तो स्वयं भक्त प्रसन्न होता है। ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನ ಆದ್ರೆ ಸ್ವಯಂ ಭಕ್ತನು ಕೂಡ ಪ್ರಸನ್ನನಾಗ್ತಾನೆ. तो ब्रजवासी सब लोग खुश थे, ಬ್ರಜವಾಸಿಗಳೆಲ್ಲರೂ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ರು, उनके मन में कोई दुख नहीं था, ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವ ದುಃಖವೂ ಇರಲಿಲ್ಲ. और हर समय वो यही चाहते थे भगवान का सुख, अपना सुख नहीं। ಅವರು ಪ್ರತಿ ಕ್ಷಣ ತಮ್ಮ ಸುಖ ಅಲ್ಲ ಭಗವಂತನ ಸುಖಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಬೇಡ್ಕೋತಾ ಇದ್ರು, ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ರು. हम लोग क्या अपना सुख पहले देखते हैं, ನಾವು ನಮ್ಮ ಸುಖದ ಬಗ್ಗೆ ಮೊದಲು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, और दूसरा भगवान सुख में रहे या न रहे, प्रभु मुझे पैसा भेजता दो, पैसा भेज दो और सुख सब दे दो, हमने सुख समृद्धि घर आओ, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे, जय जगदीश हरे स्वामी जय। मतलब ये सब, मतलब हमारा सुख संपत्ति सब आ जाए, तन से घर सब कुछ मिट जाए। लेकिन भगवान, ये ब्रजवासी और साधारण लोग में यही अंतर है। ब्रजवासी लोग अपना सुख परवाह नहीं करते थे, अपने को डेंजर में डाल करके, अपने को बहुत विपत्ति में डाल करके भगवान सुख विधान करते थे। बोले हम ಬ್ರಜವಾಸಿಗಳಿಗೂ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೂ ಇದೇ ವ್ಯತ್ಯಾಸ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೇನು ನನಗೆ ಭೌತಿಕವಾಗಿ ಇದು ಬೇಕು ಅದು ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹಾಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಬ್ರಜವಾಸಿಗಳು ತಮ್ಮ ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ಅಪಾಯಕ್ಕೆ ಈಡು ಮಾಡಿ ಅವರು ಭಗವಂತನ ಸಂತೃಪ್ತಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಸಮರ್ಪಿಸ್ಬಿಟ್ರು, ಎಲ್ಲವನ್ನೂ ತ್ಯಜಿಸ್ಬಿಟ್ರು. ಅಂತಹ ಭಾವ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಬ್ರಜವಾಸಿಗಳು ಅಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೂ ಅವರಿಗೂ ಯಾವ ಒಂದು ಹೋಲಿಕೆಯೂ ಇಲ್ಲ. तो ये ब्रज है जो भगवान का चिन्मय माधुर्य धाम है, ಇದು ಬ್ರಜ ಧಾಮ, ಭಗವಂತನ ಚಿನ್ಮಯ ಮಾಧುರ್ಯ ಧಾಮ ಇದು. इसलिए यहाँ इस चीज़ को आप समझो, और भगवान का प्रसन्नता के लिए, भगवान को सुखी करने के लिए अगर हमारा थोड़ा सा भी प्रयास होता है, अब देखना आप कितने खुश होंगे। ನಾವು अभी हम 24 घंटा लगते हैं हमको सुखी करने के लिए, हमारा शरीर को, हमारा आत्मा, हमारे इंद्रियों को सुखी करने के लिए हम बहुत प्रयास करते हैं। ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ಸಂತೃಪ್ತಿಪಡಿಸೋದಕ್ಕೆ ನಾವು ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಜೀವನ ನಡೆಸಬೇಕು ಅಂದರೆ
ಭಗವಂತನಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ಭಗವಂತ ಸಂತೃಪ್ತನಾದರೆ ಆಗ ನಾವು ಕೂಡ ಸಂತೋಷವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತೀವಿ. ಆ ರೀತಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. तो जब भगवान प्रसन्न होंगे तो सारा संसार प्रसन्न होगा, हम भी प्रसन्न हो जाएंगे. ಭಗವಂತ ಪ್ರಸನ್ನನಾದರೆ ಪೂರ್ತಿ ಸಂಸಾರ ಪ್ರಸನ್ನವಾಗುತ್ತೆ, ಆಗ ನಾವು ಕೂಡ ಸಂತೋಷವಾಗಿರ್ತೀವಿ. तो जितना भी ब्रजवासियों का, जितनी सारी भगवान का लीला ब्रजवासियों के साथ, आप वहाँ देखना भगवान को कितना प्रसन्न करता है. ನಾ ಬ್ರಜವಾಸಿಗಳ ಲೀಲೆಯನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು. ಅವರ ಎಲ್ಲ ಉದ್ದೇಶ, ಎಲ್ಲ ಸೇವೆಯಲ್ಲೂ ಭಗವಂತ ಎಷ್ಟು ಸಂತೃಪ್ತನಾಗ್ತಾನೆ ಅನ್ನೋದು. हाँ, कुछ लीला हम लोग को समझ नहीं आता. हम लोग सोचते हैं भगवान ने ऐसा किया, ब्रजवासियों ने ऐसा कर दिया, लेकिन सारे आप अगर गुरुड़ उसका नीचे पूरा लास्ट तक चलेंगे तो उसमें भगवान का कितनी आनंद है, भगवान को कितनी आनंद उन लोग दिए. ಎಷ್ಟೊಂದು ನಾವು ಲೀಲೆಗಳನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡ್ಬೋದು, ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗದೇ ಇರ್ಬೋದು, ಇದರಿಂದ ಹೆಂಗೆ ಭಗವಂತನಿಗೆ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಅರೆ ನಾವು ಅದನ್ನೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಶ್ರವಣ ಮಾಡಿ ವಿಷಯದ ಕೊನೆಯ ತನಕ ನಾವು ಹೋದಾಗ ನಮ್ಗೆ ಅವಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅದೆಲ್ಲ ಅವರು ಮಾಡಿದ್ದು ಭಗವಂತನ ಸಂತೃಪ್ತಿಗೋಸ್ಕರ. भगवान क्या बोल रहे मेरा भक्त जब मुझे गाली देता ना मुझे आनंद आता फर्स्ट क्लास. ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ಭಕ್ತ ನನಗೆ ತೆಗಳಿದ್ರೆ ಅದರಿಂದ ನನಗೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. लेकिन और ऐसे पूजा करता ना बहुत मंत्र तंत्र बोल के, वो उसमें मुझे आनंद नहीं आता. ಅರೆ ಯಾರೋ ತುಂಬಾ ಮಂತ್ರಗಳಿಂದ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಭಗವಂತನ ಆರಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ನನಗೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಸಂತೋಷ ಸಿಗಲ್ಲ ಅಂತ ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ. क्यों समझ रहे हैं ना? ಯಾಕೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಿಮ್ಗೆ? हम जगन्नाथपुरी में तो गाली देते हैं लोग आके. ಜಗನ್ನಾಥಪುರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಬೈಗಳ ಕೊಡ್ತೀವಿ. वो बोले अरे कलिया कलिया, अरे कलिया बैठा है ऐसा, मतलब जगन्नाथ जी को कलिया बोलते हैं. जगन्नाथन, हाँ अल्ली जगन्नाथपुरी. प्रभु यहाँ महाराज यहाँ जो है या वहाँ जो है? पुरी में. ಪುರಿಯಲ್ಲಿ ಇರೋ ಜನರು ಜಗನ್ನಾಥನ ಕಾಲಿಯಾ ಅಂತಾರೆ, ಅಂದ್ರೆ ಕರಿಯಾ ಅಂತ. यहाँ भी है, ಇಲ್ಲೂ ಇದ್ದಾರೆ, ब्रज में भी है, ಬ್ರಜದಲ್ಲೂ ಇದ್ದಾರೆ. ब्रज का जो गाली है ना, ब्रजवासी लोग जो गाली देते हैं, मतलब यहाँ में जब आया पहले यहाँ बहुत बहुत गीत ऐसे तो हिंदी में बहुत कदम के नीचे आँखियाँ मीटे, मतलब काला है दिल बाला है. आप सुना होगा ना, वो काला नहीं है दिल बाला है, वो समझ रहे हैं? बाला ये दिल वाला है, दिल वाला. ये काला नहीं है, वो दिल वाला है. मतलब आपका वो दिल दे देगा पूरी. कृष्ण हृदय को जो पूरी वो दिखता है काला, लेकिन वास्तविक भगवान काले नहीं है. ಕೃಷ್ಣನನ್ನ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ ಕೃಷ್ಣ ಕರಿಯ ಅಲ್ಲ, ಅರೆ ಅವನು ಬಹಳ ಹೃದಯವನ್ನ ಅವನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ತಾನೆ ಅಂತ, ಅಂದ್ರೆ ಭಕ್ತರ ಭಾವ. तो शास्त्र ये वर्णन करते हैं ब्रजवासी लोग भी गाली भी भगवान को इतनी प्रसन्न करता है. ಅವ್ರ ಬೈದ್ರು ಕೂಡ ಅದರಿಂದಲೂ ಕೂಡ ಅದು ಭಗವಂತನಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಸಂತೋಷವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. जिस प्रकार एक चेस्ट वुमेन सती स्त्री, ಹೇಗೆ ಅವಳು ಪ್ರತಿವ್ರತೆ, तो वो भी कुछ भी बोलता है उसका पति प्रसन्न होता है. क्यों? वो जानता है ये चेस्ट है. ಅವಳು है ना, ಅವಳ ಪತಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಪತಿ ಅದರಿಂದ ಸಂತುಷ್ಟನಾಗ್ತಾನೆ. क्योंकि वो सती पत्नी है. इसलिए ब्रजवासी लोग को ऐसा इतनी शुद्ध भक्ति उनमें हृदय में था, और वो गाली भी उनका भगवान को प्रीति प्रदान करता है, भगवान को संतुष्ट करता है. ಅದೇ ರೀತಿ ವ್ರಜವಾಸಿಗಳು ಎಷ್ಟು ಭಗವಂತನಿಗೆ ಪ್ರಿಯರಂದ್ರೆ ಅವರು ಕೃಷ್ಣನ ಬೈದರೂ ಕೂಡ ಅದರಿಂದಲೂ ಕೂಡ ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಆನಂದ ಸಿಗುತ್ತೆ. कारण क्या है? ಕಾರಣ ಏನು? भगवान को जो पूरी अच्छा से पूजा करते हैं, पूरी वेद उच्चारण करके पूरा उत्तिष्ठम उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ परमानंद उत्तिष्ठ ध्वजतलक्यम मंगलम कुरुम, पूरा क्या क्या पूरी स्तव पाठ करते हैं, पूरा सब जगा के पूरा, लेकिन उसमें भगवान को इतना आनंद नहीं आता. अरे आजा कन्हैया आजा खा ले, नहीं तो टाइम नहीं मेरे पास. ಯಾರೋ ಒಬ್ರು ಬಹಳ ವಿಧಿಗಳನ್ನ ಅನುಸರಿಸಿ ಮಂತ್ರಗಳ ಮೂಲಕ ಭಗವಂತನ ಆರಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಬೋದು. ಆದರೆ ಭಗವಂತನಿಗೆ ಅದರಿಂದ ಅಷ್ಟೊಂದು ಸಂತುಷ್ಟನಾಗಲ್ಲ ಭಗವಂತ. ಆದರೆ ವ್ರಜವಾಸಿ ಯಾರಾದರೂ ಓ ಲಾಲಾ ತಗೊಳಪ್ಪ ಬೇಗ ತಿನ್ನು, ನನಗೆ ಸಮಯ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದರಿಂದ ಕೃಷ್ಣನಿಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ. इसमें कारण है उनके प्रेम, निश्चल प्रेम. निश्चल प्रेम में जो निश्चल प्रेम से जो निकलता है, जो कार्य करते हैं, तो उसका रिएक्शन, क्योंकि भगवान तुरंत उसका अनुभव करते हैं. निश्चल प्रेम, इसलिए भगवान इससे प्रसन्न हो जाते हैं. और जिनके हृदय में निश्चल प्रेम नहीं है, शुद्ध प्रेम नहीं है,
वो जितना भी बड़ा बड़ा करके जितना जितना भगवान इतना ठीक है ठीक है ठीक है। ಯಾರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಈ ನಿಶ್ಚಲವಾದ ಅಚಲ ಶುದ್ಧ ಪ್ರೇಮ ಇದೆಯೋ ಅಂತಹ ಭಕ್ತರ ಸೇವೆಯಿಂದ ಭಗವಂತ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಸಂತುಷ್ಟನಾಗಿ ಹೋಗ್ತಾನೆ. ಆದರೆ ಯಾರೆಲ್ಲಿ ಅಂತ ಪ್ರೇಮ ಇಲ್ವೋ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಸರಿ ಆಯ್ತು ಓಕೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ. इसी लीला जो गिरिराज का उठाया था भगवान, इसका अंत में कौन आया? इंद्र आया, ब्रह्मा आए, सब आए। ಈ ಒಂದು भगवान से प्रार्थना किया, क्षमा प्रार्थना किया। ಗೋವರ್ಧನ ಬೆಟ್ಟವನ್ನ ಎತ್ತಿದ್ದ ಒಂದು ಲೀಲೆಯ ಅಂತ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ದೇವತೆಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಇಂದ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ, ಬಂದು ಕ್ಷಮಾಪಣೆಯನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ ಇಂದ್ರ. आप अगर भागवत में आप देखेंगे भगवान किस प्रकार ब्रजवासियों के प्रति, और ब्रजवासियों को कितनी सराहना, सुखदेव गोस्वामी, सूत गोस्वामी, विदुर, मतलब नारद मुनि सब कितने किए, क्यों? उनके पास क्या था? ಭಾಗವತದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀರಾ ಎಲ್ಲ ಮಹಾಚಾರ್ಯರು ಸುಖದೇವ್ ಗೋಸ್ವಾಮಿ, ಸೂತ ಗೋಸ್ವಾಮಿ, ನಾರದರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಬ್ರಜವಾಸಿಗಳನ್ನ ಹಾಡು ಹೊಗಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ? ಅವರಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು? क्या था उनके पास? ಏನಿತ್ತು ಅವ್ರ ಹತ್ರ? जब द्वारका के रानियों के पास नहीं था, ದ್ವಾರಕೆಯರ ರಾಣಿಯರ ಹತ್ರನೂ ಇರಲಿಲ್ಲ. रानियां पढ़ी लिखी सब, और देखने में चकाचक है ना, और ड्रेस पहनने में चकाचक, बोलने में चकाचक, सब में पूरी एक्सपर्ट थी। ರಾಣಿಯರು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಮುಂದುವರೆದಿದ್ರು, ನೋಡೋದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಸುಂದರಿಯರಾಗಿದ್ರು, ಎಲ್ಲವೂ ಇತ್ತು ಅವ್ರ ಹತ್ರ. ಚಕಾಚಕ್ डायरेक्ट वर्ड बोल दो चकाचक, यहाँ फेमस वर्ड चकाचक। लेकिन देखो भगवान उनके लिए सब कुछ बनाया था, प्याले फर्स्ट क्लास प्याले सब पूरा, मतलब डायमंड ज्वेल सब लगाया था पूरी। ಭಗವಂತ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟೊಂದು ಅರಮನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ, ಎಲ್ಲ ರತ್ನ ಖಚಿತವಾದ ಅರಮನೆಗಳು. ब्रजवासियों का एक ईंट भी नहीं लगाया था, उनका घर झोपड़ी, वही झोपड़ी था। ಬ್ರಜವಾಸಿಗಳ ಮನೆ ಆ ರೀತಿ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಸಾಮಾನ್ಯವಾದ ಒಂದು ಕುಟೀರದ ತರ ಇತ್ತು. लेकिन रानिया ने क्या बोला? अरे रानियर ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? बोला हम इतनी फर्स्ट क्लास देखने में चकाचक, सब चकाचक, सब चकाचक, लेकिन हमको तो ये देखता भी नहीं। 2 मिनट थोड़ा सा हमको तो देखे। ರಾಣಿಯರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ 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 ವಿಷಯವಾಗಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಚಕಾಚಕ್, ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ, ಅರೆ ಕೃಷ್ಣ ನಮ್ಮ ಕಡೆ 2 ನಿಮಿಷ ಕೂಡ ನೋಡಲ್ವಲ್ಲ. और वो कहाँ देख रहा है? वो ब्रजवासियों को देखता है, अच्छा से देखता नहीं, उनके साथ नाचता है, उसके साथ खाता है, सोता है, सब करता है, लेकिन हमको तो देखता नहीं। 2 मिनट तो देख लो हम कितनी सुंदर है, कितने आभूषण अच्छा पहने। सच ये देखिए, ये भगवान का, भगवान जब आए थे इस धरती पर, भगवान ये किए थे, पूरा सत्य, ये सत्य है, भागवतम का वचन है। ರಾಣಿಯರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು ನಮ್ಮ ಕಡೆ ನೋಡೋದಿಲ್ಲ, 2 ನಿಮಿಷ ಕೂಡ ನೋಡೋಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಯ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಯಾರನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ? ಬ್ರಜವಾಸಿಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆ? ಅವ್ರ ಜೊತೆ ಕುಣಿತಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ತಿಂತಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡಿ 1-2 ನಿಮಿಷ ನಮ್ಮ ಕಡೆ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಆದ್ರೆ ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಅವ್ರ ಕಡೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಅಷ್ಟು ಇಚ್ಛೆ ಇಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಬ್ರಜವಾಸಿಗಳು. तब देखिए उनके पास क्या था, ना भगवान को मांगा हमारा घर को 2 मंजिली बना दो, उसमें लगा दो, इलेक्ट्रिक दे दो, एसी दे दो, सब भगवान को मांगा, कुछ नहीं मांगे थे। और वो द्वारका रानियां, मुझे पारिजात फूल चाहिए, मेरे आंगन में चाहिए। ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವೋ, ನಂದು ಒಂದು ಮಾಡಿ ಮನೆ ಇದೆ, 2 ಮಾಡಿ ಮಾಡಿಬಿಡು, ನಂಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಕೊಡು, ನಂಗೆ AC ಕೊಡು, ಅದು ಇದು ಅಂತ. ಬ್ರಜವಾಸಿಗಳು ಆ ಥರ ಏನಕ್ಕೆ ಬೇಡಲಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ದ್ವಾರಕೆಯ ರಾಣಿಯರು ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ, ನನಗೆ ಪಾರಿಜಾತ ಬೇಕು, ಪಾರಿಜಾತ ವೃಕ್ಷ ನನ್ನ ಇದರಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದ್ಬಿಟ್ಟು ನೆಡು ಅದನ್ನ ಅಂತ. लेकिन अब देखिए भगवान ने उनको दिया सब, पारिजात फूल दिया सब, लेकिन ब्रजवासियों को क्या दिया? ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ಪಾರಿಜಾತ ಮರವನ್ನ ಕೊಟ್ಟ, ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟ, ಬ್ರಜವಾಸಿಗಳಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟ ಭಗವಂತ? तो ये ब्रजवासियों का प्रेम, इसलिए ब्रज में आना तो ब्रजवासी होकर के आना। ब्रजवासी अगर होंगे तो हम भगवान के साथ वो डायरेक्ट वो प्रेम हमको प्राप्त कर सकेंगे। ನಾವು ಬ್ರಜ ಭೂಮಿಗೆ ಬಂದರೆ ಬ್ರಜವಾಸಿಗಳಾಗಿ ಬರಬೇಕು. ಅಂದರೆ ಅವರು ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಏನೂ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಅವನ ಸಂತೃಪ್ತಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಒಂದು ಭಾವದಲ್ಲಿ ನಾವು ಬ್ರಜ ಭೂಮಿಗೆ ಬಂದರೆ, ಯಾತ್ರೆಗೆ ಬಂದರೆ, ಅವಾಗ ನಮಗೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ಕೃಷ್ಣ ಸಿಗ್ತಾನೆ. इसलिए लक्ष्मी बन के नहीं आना, लक्ष्मी अभी तक बैठी है, लक्ष्मी इನ್ನು ತಪಸ್ಸೆ ಮಾಡ್ತಾ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, तपस्या में बैठा है। बोला ये ब्रजवासियों का, गोपियों का मैं चरण पकड़ूं, बस हम तो लक्ष्मी है, भगवान का बख्य में मैं बैठा हूँ, मैं इनके पास आके इनका चरण पकड़। भगवान बोले एंट्री नहीं है, एंट्री नहीं है। ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾವ, ನಾನು ಭಗವಂತನ ವಕ್ಷಸ್ಥಳದಲ್ಲಿದ್ದೀನಿ,
ಈಗ ವ್ರಜವಾಸಿಗಳ ಹೋಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಏನು ನಾನು ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ಅರೆ ಭಗವಂತನ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಗೋಪಿಯರಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಇಲ್ಲ ನಿಮಗೆ. आज तक ललिना तपाचरति तपम, भागवतम बोलते हैं ये मतलब क्या स्पर्शाधिकारम। और कालिया के कथा में भगवान ये बोलते हैं, ये खलु इतना बदमाश आपका चरण को कैसे प्राप्त कर लिया, स्पर्शा इसके स्पर्श कैसे कर दिया। जिनको स्पर्श करने के लिए लर्निंग मतलब लक्ष्मी देवी तपस्या कितने दिनों से आचरण कर रहे हैं, जिनको वही हृदय में बैठे लेकिन चरण तक पहुंच नहीं पा रहे। ಈ ಒಂದು ಕಾಲಿಯ ಲೀಲೆಯ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಲಿಯ ಪತ್ನಿಯರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಭಗವಂತ ನಿನ್ನ ಪಾದ ಪದ್ಮಗಳನ್ನು ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇವನು ಎಂತ ಎಂತ ದುಷ್ಟ ಅವನು, ಆದರೆ ಅವನು ಎಂಥ ಮಹಾಭಾಗ್ಯವನ್ನು ಮಾಡಿರಬೇಕು, ಅವನು ನಿನ್ನ ಪಾದ ಸ್ಪರ್ಶ ಅವನಿಗೆ ಹೇಗಾಯಿತು. ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿ ಇನ್ನೂ ಎಷ್ಟೋ ಸಹಸ್ರಾರು ಸಮಯದಿಂದ ಎಷ್ಟೋ ಸಮಯದಿಂದ ಇನ್ನೂ ನಿನ್ನನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅವಳು ಯಜ್ಞಗಳನ್ನು ತಪಸ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ನಿನ್ನ ವಕ್ಷಸ್ಥಳದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ, ಆದರೆ ನಿನ್ನ ಇನ್ನೂ ಅವಳು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಭಾವದಲ್ಲಿ ಪಡೆಯೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಅವಳಿಗೆ ಅಂತ. इसलिए जो लोग भगवान का भक्तों का गोपियों का चरण पकड़ा, गोपियों का धूल पकड़ा, वही ब्रज को समझ सकता है। ಯಾರು ಗೋಪಿಯರ ಪಾದ ಪದ್ಮಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೋತಾರೋ, ಯಾರು ಅವರ ಚರಣ ಧೂಳನ್ನು ಯಾರು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರು ಮಾತ್ರ ಈ ಬ್ರಜ ಭೂಮಿಯನ್ನ ಈ ಭಕ್ತಿಯನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. इसलिए जो सर्वश्रेष्ठ रहे भक्त उद्धव जी वो आके प्रार्थना किए, ब्रह्मा जी प्रार्थना किए. ಹಾಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಭಕ್ತರು ಉದ್ಧವ್ ಜಿ ಅವರು ಬರ್ತಾರೆ, ಬ್ರಹ್ಮಾಜಿ ಬರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इसलिए ये चरण ये यहाँ पर जो धूल में इतनी शक्ति है, इतनी प्रेम है धूल में, ब्रज रज, ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಜ ರಜ ಅಂತಾರೆ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿರೋ ಧೂಳು ಅದರಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದೆ. इसलिए यहाँ थोड़ा ब्रज रज में लौटना है, थोड़ा सा मथा में लगाना है नो. पहले तो लोग आते थे पूरी, आज भी हैं संत आकर के लौटते हैं पूरी ब्रज रज में पूरी, क्योंकि ब्रज रज मस्तक मुक्ति कहे गोविंद को, मेरा मुक्ति क्या से होगा. मुक्ति बोल रहा है गोविंद भगवान को, मेरा मुक्ति बोल रहा है. ಮುಕ್ತಿ ಬಂದು ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮುಕ್ತಿನೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಮುಕ್ತಿ ಹೇಗೆ ಅಂತ. वो बोल रहे हैं ब्रज रज पड़ी उड़ी मस्तक पड़े मुक्ति मुक्त हो जाए. अगर ये ब्रज रज मुक्ति के ऊपर पड़ता है वो भी मुक्त हो जाता है. ये तो ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಇಲ್ಲಿರೋ ಬ್ರಜ ರಜ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿರೋಂತಹ ಧೂಳು, ಬ್ರಜ ಭೂಮಿಯ ಧೂಳು, ಆ ಧೂಳು ಮುಕ್ತಿಯನ್ನ ಸ್ಪರ್ಶ ಮಾಡಿದ್ರೆ ಮುಕ್ತಿಗೂ ಮುಕ್ತಿ ಸಿಕ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ. इसलिए ब्रज साधारण जगह नहीं है. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಬ್ರಜ ಸಾಧಾರಣವಾದ ಸ್ಥಳ ಅಲ್ಲ, ಇದು व्यापकम ब्रज उच्यते. व्यापक है, सर्वव्यापक है. दिखता है इतना छोटा लेकिन होगा तो पूरे भीतर सब कुछ है. ಇಷ್ಟು ಈ ರೀತಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ, ಆದರೆ ಅದು ಸರ್ವ ವ್ಯಾಪಕ, ಅದು ಎಲ್ಲ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾದದ್ದು, ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಇವಾಗ. इसलिए ये भावना हमारे ऐसे रहे. रघुनाथ दास स्वयं जो बोले हमारा अहंकार त्याग करे, जो पहला श्लोक में जो बताए, निजपति भुजदंड छत्र भाव प्रपद्य प्रतिहत मददुष्ट देवेंद्र गर्भम अतुल पृथुल शैल श्रेणी भूप प्रियम निज निकट निवासम देहि गोवर्धन तुम. हे गिरिराज, जिस प्रकार आप इंद्र के गर्भ को आप नष्ट किया था, मेरे अहंकार को नष्ट कर दीजिए, मुझे आपके चरण में निवास. ರಘುನಾಥ್ ದಾಸ್ ಗೋಸ್ವಾಮಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೇಗೆ ನೀವು ಇಂದ್ರನಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದಂಥ ಅಹಂಕಾರವನ್ನ ನೀನು ನಾಶ ಮಾಡಿದೆಯೋ, ಅದೇ ರೀತಿ ನನ್ನಲ್ಲೂ ಇರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಅಹಂಕಾರ ಎಲ್ಲ ಅನರ್ಥಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿ ನನ್ನನ್ನು ನಿನ್ನ ಪಾದಪದ್ಮಗಳಲ್ಲಿ ಇರಿಸ್ಕೋ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. अहंकार नहीं जाएगा तो फिर हम भगवान का चरण में समर्पित नहीं हो पाएंगे. ಅಹಂಕಾರ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಭಗವಂತನ ಪಾದಪದ್ಮಗಳಿಗೆ ಶರಣಾಗತರಾಗೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. अहंकार विमूढ़ात्मा करता हम मन्यते. हम सोचते मैं किया, कोई भी करता है मैं बोला इसलिए हुआ ना. मैं आप देखो कोई ये रहता है मैं. अब ये मैं जब चला जाएगा तब जाके भगवान का भक्ति आएगा. ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಮಾತಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಅಲ್ವಾ, ನಾನು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದೆ ಅಲ್ವಾ, ನಾನು 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 ಅಂತ ಇರ್ತೀವಿ. ಈ ನಾನು ಅನ್ನೋ ಅಹಂಕಾರ ಹೋಗೋ ತನಕ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. इसलिए भगवान से यही प्रार्थना है, गिरिराज से, गिरिराज जी का परिक्रमा आप लोग कर रहे हैं, इस भावना से करना है जीवन में. पिछली बार में क्या बोला था मालूम है? हर बार तो आप लोग आते हैं, गिरिराज कथा हर बार हो रहा है. पिछली बार किसको याद है क्या बोला था? भूल जाते हैं, है ना, दे देते हैं. और
हम परिक्रमा का उद्देश्य क्या है, हम क्यों परिक्रमा करें? ಪರಿಕ್ರಮ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಅದರ ಉದ್ದೇಶ ಏನು? भगवान परिक्रमा करके क्या सिद्ध किया? क्या बहुत सारी शिक्षा परिक्रमा से मिलता है, क्या परिक्रमा का शिक्षा है हमारे पास? ಪರಿಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಭಗವಂತ ಏನು ನಮಗೆ ಏನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ಈ ಪರಿಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಪಾಠಗಳಿದೆ ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ. अहंकार तो टूट जाएगा, तो गिरिराज से प्रार्थना करते हैं, लेकिन परिक्रमा का उद्देश्य, अहंकार टूट जाएगा, भगवान का भक्ति चरण मिलेगा, प्राप्त होगा. ಪರಿಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ ಏನು? ನಮ್ಮ ಅಹಂಕಾರ ನಾಶವಾಗಬೇಕು, ಭಗವಂತನ ಪಾದ ಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಗೆ ಬಿಡಬೇಕು. परिक्रमा हम किसको करते हैं? ಮತ್ತೆ ಪರಿಕ್ರಮ ಯಾವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ? गिरिराजू करते हैं. गिरिराजू कहाँ रखते हैं? ಗಿರಿರಾಜನಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಗಿರಿರಾಜನ ಎಲ್ಲಿಡ್ತೀವಿ? गिरिराज सेंटर में रहते, चातरा परिक्रमा करते हैं. हमारा जीवन में हमारा सेंटर रहना चाहिए भगवान. अगर हमारा सेंटर में भगवान रखे, ब्रजवासियों का सेंटर में भगवान थे, इसीलिए हर विपद हर चीज से वो पार कर गए. इसीलिए कोई वो स्पर्श नहीं करता था. कितनी विपद आया, कितना वो कुछ उनको लगा नहीं. अगर हम अपने जीवन में सेंटर में हम भगवान कृष्ण को रखें, गिरिराज को रखें, तो कोई तकलीफ नहीं होगा. ಈ ಒಂದು ಪರಿಕ್ರಮದಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರಿರೋದು? ಗಿರಿರಾಜ ಮಧ್ಯದಲ್ಲಿದ್ದು ನಾವು ಅವನ ಸುತ್ತಲೂ ಪರಿಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಇದರ ಒಂದು ಪಾಠ ಏನು ಅಂದರೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನನ್ನು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದುವಾಗಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಬ್ರಜವಾಸಿಗಳು ಆ ಭಗವಂತನನ್ನು ತಮ್ಮ ಜೀವನದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದುವಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಎಲ್ಲ ತರಹದ ಕಷ್ಟ ಕಾರ್ಪಣ್ಯಗಳಿಂದಲೂ ಅವರು ದೂರವಾಗ್ತಾರೆ, ಯಾವ ತೊಂದರೆ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲದೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಅಷ್ಟೇ ಭಗವಂತನ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದುವಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದ್ರೆ ನಮಗೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ನಾವು ಪಾರಾಗ್ತೀವಿ. ಅಲ್ಲದೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮಗೆ ಭಗವಂತ ಸಿಗ್ತಾನೆ ಬ್ರಜವಾಸಿಗಳ ಥರ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परेशान हो गए? किसका कोई प्रश्न है? यार ಏನಾದ್ರು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆಯಾ? एक्चुअली बहुत सारे लीला हैं, लेकिन मैं थोड़ा ऐसा क्योंकि लीला में जाएंगे, लीला के लिए आप थोड़ा अंडरस्टैंडिंग होना चाहिए. भगवान ने जितना भी, मैं बोला ना, भगवान जो लीला किया, अद्भुत लीला भगवान किए. और अगर हम तो ये लीला को तब समझ पाएंगे, भगवान को क्यों गाली देते थे, भगवान को खुश लगता था. ये लीला को तब समझ पाएंगे जब हम कुछ अनुभव करेंगे. खाली पढ़ने से नहीं होगा, पढ़ने से अनुभव नहीं होगा. ये थोड़ा सा शुद्ध होने से हम अंतःकरण में इसको अनुभव कर पाएंगे. भगवान ने ऐसे ऐसे कैसे किया. ಈ ಎಲ್ಲ ಬೇಕಾದಷ್ಟು ಭಗವಂತನ ಲೀಲೆಗಳಿವೆ. ಆದರೆ ಭಗವಂತನ ಲೀಲೆಗಳನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಿಳುವಳಿಕೆ ಇರಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಇದೇನಿದು, ಯಾರೋ ಭಗವಂತನಿಗೆ ಬೈದ್ಬಿಟ್ಟು ಅದರಿಂದನೂ ಕೂಡ ಭಗವಂತ ಹೇಗೆ ಸಂತುಷ್ಟನಾಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಸಂತೃಪ್ತನಾಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಶ್ರವಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ಓದೋದ್ರಿಂದ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಅನುಭವ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಆ ವಿಷಯದ ಕುರಿತಾಗಿ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಮಹಾರಾಜ್ बहुत बहुत ಧನ್ಯವಾದ ಮಹಾರಾಜ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ಮಹಾರಾಜು ಯೂಶ್ವಲಿ ದೀಕ್ಷೆನೂ ಕೊಡ್ತಾನೆ. ಈಸ್ ಎನ್ ಇನಿಷಿಯೇಟಿಂಗ್ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಮಾಸ್ಟರ್. ಸೊ ನಮ್ಮ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ, ಫಾರ್ ಆರ್ ಬೆನಿಫಿಟ್, ಅವ್ರ ಟೈಮ್ ತೊಗೊಂಡು ನಮಗೆ ಬಂದು ಈ ಕ್ಲಾಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಯು ಶುಡ್ ಬಿ ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್. ಆ್ಯಂಡ್ ಲೆಟ್ಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಒನ್ಸ್ ಬೈ ಚಾಂಟಿಂಗ್ ದ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಮಂತ್ರ ಲೌಡ್ಲಿ ಆ್ಯಂಡ್ ನೈಸ್ಲಿ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ರಾಮ ರಾಮ. ಇಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಕಥಾ ಜೊತೆ ಇಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿರೋ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವ್ರಜದಲ್ಲಿ ಇಟ್ಸ್ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಟು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಸರ್ವ್ ದ ವ್ರಜವಾಸಿ ಅಂಡ್ ದ ಧಾಮ್. ಆ್ಯಂಡ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ವೇ ಟು ಸರ್ವ್ ಇಸ್ ವಾಟ್ ಎವರ್ ಡೊನೇಷನ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಗಿವ್. ಸುಮುಖ ಪ್ರಭು ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ನಿಯರ್ ದ ಗೇಟ್. ಆ್ಯಸ್ ಯು ಎಕ್ಸಿಟ್ ಔಟ್, ಪ್ಲೀಸ್ ಗಿವ್ ಯುವರ್ ಡೊನೇಷನ್. ನಿಮಗೆ ಏನಾದರೂ ದಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ವ್ರಜವಾಸಿಗೆ, ವ್ರಜ್ಗೆ, ಧಾಮ್ಗೆ, ಅಲ್ಲಿ ಸುಮುಖ ಪ್ರಭು ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡಿ. ನಾವು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮಹಾರಾಜ್ಗೆ ಆಮೇಲೆ ಕೊಡ್ತೀವಿ. Just quick announcement before you leave from this place. So for lunch prashadam, the lunch boxes have come, the mini boxes. Whoever wants to collect, ನಿಮ್ಗೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಲಂಚ್ ಪ್ರಸಾದ ಬೇಕಾದರೆ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾ ಗೇಟಲ್ಲಿ ನರೇಶ್ ಪ್ರಭುಗಳು ಬಾಕ್ಸ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಲೆಕ್ಟ್ ಒನ್ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಕಂಟಿನ್ಯೂ either in auto or by walk. ನೀವು ಹೋಗ್ತಾ ಅದನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ. ಆಟೋನಲ್ಲಿ ಹೋಗಿರೋರು ಬೇಗ ಹೋಗ್ತೀರಾ, ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ ಮೆಸೇಜ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಬೇಗ ಸೇರಿದವರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೋದು ಅಂತ. ವೃಂದಾವನದಲ್ಲಿ ನೀವು ಸೇರ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೋದು ಅಂತ ನೀವು ಬೇಗ ಮುಗಿಸಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹೊಟ್ಟೋಗಿ ಬ್ಯಾಕ್ ಟು ದ ಹೋಟೆಲ್. ನಡ್ಕೊಂಬರೋರು ಲೆಟ್ ಅಸ್ ಕಂಟಿನ್ಯೂ. ಬಿಸಿಲೇ ಇರ್ತಾ ಇದೆ, ಸೊ ಕೀಪ್ ಯುವರ್ ಸೆಲ್ಫ್ ಹೈಡ್ರೇಟೆಡ್. ದಯವಿಟ್ಟು ನೀರು ಕುಡೀರಿ ಆದಷ್ಟು. ಜೊತೆಗಿರಿ, ಸ್ಟೇ ವಿತ್ ದ ಡಿವೋಟೀಸ್, ಸೊ ದಟ್ ಕಥಾ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಜೊತೆಗೆ ಹೋಗೋಣ.
Okay, let's start going. Once again, let's do the Hare Krishna mantra and thank Maharaj and Giriraj for giving us an opportunity for coming here. Hare Krishna. एक्चुअली लास्ट टाइम आप लोग 14,000 रुपया दे के गए थे ना कलेक्शन करके। हम लोग पहला मतलब कंस्ट्रक्शन जो स्टार्ट किया तो उसी पैसा से पहले हम खरीदी किया था वो ड्रिल मशीन, क्योंकि वो ये जो दीवार था ना, ये दीवार को उसी मशीन से तोड़ा। वो 8,000 रुपया ना 9,000 रुपया पर लेकिन हाँ पैसा ಹೋದ ಸಲ ನಾವು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಡೊನೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಒಂದು ವರ್ಷದ ಮುಂಚೆ. मतलब बैंगलोर का पैसा पहले लगा, क्योंकि हरी इसके बाद ना सितंबर हम अक्टूबर नवंबर में इसको शुरू किया था। वो पैसा में उसी में वाला इसी से पहले शुरू करके ये पहले हम लोग को वही पैसा मिला था मतलब ಹೋದ ಸಲ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಡೊನೇಷನ್ನಲ್ಲಿ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಮಹಾರಾಜು ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಕಟ್ಟಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಹೋದ ಸಲ ಬೇರೆ ಥರ ಇತ್ತು, ಇಷ್ಟು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ಲಾಗಿ ಈ ವರ್ಷ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ನೀವು ಬಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಫಸ್ಟು ಯೂಸ್ ಆಯಿತು ನಮಗೆ ಅಂತ. ಸೊ ಧನ್ಯವಾದ ಮಹಾರಾಜ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಲೆಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್. ದಯವಿಟ್ಟು ಇವಾಗ ಎದ್ದೇಳ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ತುಂಬ ಜನ ಮಲಗಿದ್ರು ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ, ಮಹಾರಾಜ್ ಆವಾಗ ಎಬ್ಸಿದ್ರು. ಸೊ ಲೆಟ್ಸ್ ಪ್ರೊಸೀಡ್.